सीबीएस ला ट्रान्झिशन होणं किंवा ह्या अशा प्रकारचे आता टेक्नॉलॉजी बेस्ड बँकिंग करणं हा सुद्धा एक मोठा प्रोजेक्ट आहे. अतिशय क्लिष्ट असा प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारे घटक एंटिटीज इन्व्हॉल्ड आहेत. नॉट ओनली मॅनपॉवर पण टेक्नॉलॉजी आहेत, वेगवेगळ्या प्रकारची मशीन्स आहेत, त्यांना आपण राउटर्स म्हणू, स्विचेस म्हणू. म्हणजे नॉर्मली आपण पूर्वी कधी वापरत नव्हतो, राईट. आणि हा आपला बॅकएंडला झाला, पण जो आपला ग्राहक आहे त्याच्या हातात मात्र स्मार्ट मोबाईल फोन आहे आणि त्या स्मार्ट मोबाईलच्या फोनच्या द्वारे तो बरीचशी ऑपरेशन्स अगदी इझिली करू शकतो, राईट. आणि इतकं बँकिंग आता सुलभ आणखीन सोपं झालंय. ऑफकोर्स त्याच्यामध्ये काही थ्रेट्सही वाढलेले आहेत आणि त्याच्यामुळे मग ते प्रोजेक्ट मॅनेजमेंट, ते थ्रेट्स कसे कमी होतील, त्याच्यातले धोके, ट्रान्झॅक्शन कशी सिक्युअर्ड होतील, याची मोठी गरज भासते. आणि मग अशी ट्रान्झॅक्शन सिक्युअर होण्यासाठी किंवा व्यवस्थित होण्यासाठी मग आपल्याला डॉक्टर दिवेकर सरांसारखं त्यांचं मार्गदर्शन याच्यामध्ये जरूर पडतं. त्यांच्याकडून जर त्यातली आपण प्रत्येक गोष्ट आपण का करतोय हे जर डॉक्टर दिवेकरांच्याकडनं समजून घेतलं तर त्याचा निश्चितच आपल्याला उपयोग होतो. एस्पेशली तुम्ही ज्यावेळेस प्रमोशन घेऊन वरती जाल त्यावेळेस तुम्हाला मॅनपॉवर मॅनेजमेंट पेक्षा टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट हा अतिशय महत्वाचा भाग असणार आहे. बऱ्याचशा आता अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांच्या मध्ये ब्रँच मॅनेजर किंवा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर हे कॉम्प्युटर इंजिनियर्स किंवा टेक्निकल नॉलेज असलेले, नुसतं त्यांना बँकिंग नाही पण त्यांना टेक्निकल नॉलेज आहे, असेच लोक आता चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स म्हणून अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांनी प्रेफरन्स दिलेला आहे. ज्या पद्धतीचं बँकिंग चालू आहे त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी शिवाय कुठंही पर्याय नाहीये. तर आपण मागच्या बऱ्याचशा लेक्चर्स मध्ये प्रोजेक्ट म्हणजे काय, प्रोजेक्ट मॅनेजरचा रोल काय, या गोष्टींचा आपण वापर केला. त्याच्यानंतर प्रोजेक्ट लाईफ सायकल ही आपण चर्चा केली. प्रोजेक्ट लाईफ सायकल मध्ये प्रोजेक्टचं आयडेंटिफिकेशन करणं, जसं आता आपल्याला सीबीएस करायचं आहे, प्रत्येक ब्रँच मध्ये जे ट्रान्झॅक्शन आहे ते सेंट्रलाइज झालं पाहिजे. मग तो प्रोजेक्ट आयडेंटिफाय केल्यानंतर मग त्याचं फॉर्म्युलेशन करायचं, त्यासाठी काय लागेल, मशिनरी काय लागेल, मनुष्यबळ काय लागेल, टेक्नॉलॉजी कोणती लागेल, खर्च किती येईल वगैरे. त्याच्यानंतर त्याचं अप्रेझल करायचं. थर्ड स्टेप येते प्रोजेक्ट लाईफ सायकल मध्ये, त्याचं अप्रेझल, काय त्याच्यापासून फायदे होणार आहेत, कॉस्ट बेनिफिट अनालिसिस वगैरे वेगवेगळे करायचे आणि मग त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं. जितक्या ह्या पहिल्या 3 स्टेजेस आपण व्यवस्थित करू तेवढं त्याचं इम्प्लिमेंटेशन चांगलं होईल आणि इम्प्लिमेंटेशन झाल्यानंतर सतत त्याचं इव्हॅल्युएशन करत राहिलं पाहिजे. आता हे सीबीएस किंवा कॉम्प्युटरचा कोणताही प्रोजेक्ट केला, टेक्नॉलॉजी ऍक्सेप्ट केली की ती काही लाईफ लॉंग असत नाही. 1-2 वर्षानंतर तुम्हाला परत नवीन सॉफ्टवेअर अपडेशन असेल, हार्डवेअर अपडेशन असेल, टेक्नॉलॉजी चेंज होतीये, त्याच्याप्रमाणे नवीन नवीन वेगवेगळे प्रोजेक्ट हे येत राहतात. त्याच्यामुळे ते प्रोजेक्ट लाईफ सायकल मध्ये तुम्ही बघितलं असेल, एक जो प्रोजेक्ट आहे तो एक सॅच्युरेशन स्टेजला येतो आणि तो डिक्लाइन व्हायला लागतो. त्याच वेळेस आपला नवीन प्रोजेक्ट हा सुरू झाला पाहिजे. आणि विशेषतः आपण बँकांमध्ये काम करत असताना मी असं समजतो की तुम्ही सर्वजण बँकांमध्येच काम करताय. बँकेच्या शिवाय कोणी एपीएमसी वगैरे ह्याच्यामधून कोणी नाहीये ना आपल्या बॅच मध्ये? जेवढे एसडीसीएम चे स्टुडंट आहात तुम्ही सगळे हे बँकांमधूनच आहात, आय एम राईट? हो सर. त्यामुळे आपलं बँकिंग हे कसं आहे, ग्राहक केंद्रित आहे. ग्राहकाचे समाधान, ग्राहकांना काय पाहिजे ते आपण दिलं पाहिजे. त्याच्यामुळे नवीन नवीन आलेली टेक्नॉलॉजी, नवीन सोयी सुविधा या जर आपण ग्राहकाला देऊ शकलो नाही तर तो ग्राहक आपल्या बरोबर राहणार नाही, तो लगेच दुसऱ्या बँकेकडे स्विच ऑफ होईल. मग ती प्रायव्हेट बँक असेल, नॅशनलाइज बँक असेल, दुसऱ्या अर्बन बँकाही आहेत, जिल्हा बँका आहेत, कुठल्याही बँकांच्याकडे तो स्विफ्ट. आता काही कुणाची मोनोपॉली नाही, कुठल्याही बिझनेसमध्ये कुणाची मोनोपॉली नाही आहे. मोनोपॉलीचा अर्थ काय होतो स्वप्नीलजी? मोनोपॉली म्हणजे काय? यस, मोनोपॉली मक्तेदारी. मक्तेदारी, यस, मराठीमध्ये ज्याला आपण मक्तेदारी, की मला पाहिजे ते मी विकेन, मला काय अल्टरनेटिव्ह नाही, अशी काही परिस्थिती आता मार्केटमध्ये नाही.
तुमची म्हणजे पिढी छान आहे, पण आमच्या लहानपणी गाडी घ्यायची असेल तर 1 किंवा 2च ऑप्शन्स होते. टेलिफोन म्हणजे सरकारीच टेलिफोन, दूरदर्शन, अशी टोटली अशी मक्तेदारी होती. आज ती परिस्थिती नाहीये. आज तुमच्या एखाद्याच्याकडे पैसे नसतील तरी सुद्धा त्याला काय अडचण नाही. क्रेडिट कार्ड आहेत किंवा बँका लोन देतात. तो जो सप्लायर आहे, व्हेंडर आहे, तो सुद्धा स्वतः लोन स्कीम किंवा EMI वगैरे हप्ते वगैरे बंदी करून विक्रीसाठी वेगवेगळे अल्टरनेटिव्ह उपलब्ध आहेत. कुठलाही बिझनेस हा मक्तेदारी बिझनेस असा राहिलेला नाहीये. त्यामुळे सतत वेगवेगळं अपडेशन करणं, वेगवेगळे चेंजेस करणं, प्रोजेक्ट करत राहणं हा अतिशय महत्वाचा भाग आपल्या बँकेमध्ये झालाय. आपल्या मग तो बँकेचा डेकोर असेल, सिटिंग अरेंजमेंट, फर्निचर, टेक्नॉलॉजी आणि मनुष्यबळ, ह्या ज्या काही गोष्टी आहेत आणि बँकिंग आहे, सातत्यानं त्याच्यामध्ये प्रोजेक्ट करावे लागेल. त्यामुळे आपलं हे प्रोजेक्ट लाईफ सायकल आणि प्रोजेक्ट मधल्या फेजेस ह्या अतिशय महत्वाच्या आहेत. पहिला प्रोजेक्ट पूर्णपणे डेड होण्यापूर्वी आपला दुसरा प्रोजेक्ट टेकओव्हर होत असला पाहिजे. कस्टमरला कळताही कामा नये की ही सिस्टीम बंद झालेली आहे आणि आता ही नवीन सिस्टीम इंट्रोड्यूस होते, त्याच्यामध्ये काहीतरी गॅप जातोय, मग त्याच्यात तो काहीतरी सैरभैर होतं. असं न होता व्हेरी स्मूथ ट्रान्झिशन, वन टेक्नॉलॉजी वन प्रोसेस टू अनदर प्रोसेस, असं झालं पाहिजे. आता बहुतेक साऱ्या बँकांच्या मध्ये मला माहित नाही तुम्ही लोक काय करता, जर पासबुक प्रिंटिंगला कोणी आलं तर देत नाहीत पासबुक प्रिंटिंग करून. नाही म्हणतात प्रिंटर बंद आहे, 2 दिवसांनी या, 4 दिवसांनी या, आणि मग हळू सांगतात की तुम्ही ते ईमेल वरती किंवा मोबाईल वरती मागून घ्या, आम्ही तुम्हाला स्टेटमेंट पाठवून देतो. राईट. अनेक पद्धती त्याच्यामध्ये बदलत गेलेल्या आहेत आणि कस्टमरला ते आता इझी ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. आपण ज्यावेळेस प्रोजेक्ट लाईफ सायकल आणि प्रोजेक्ट मधल्या वेगवेगळ्या स्टेजेस बघितल्या, त्याच वेळेस आपण फिजिबिलिटी स्टडीचा सुद्धा मागच्या सेशन मध्ये विचार केला. वेगवेगळ्या फिजिबिलिटी स्टडीज, जवळजवळ 6-7 प्रकारच्या फिजिबिलिटी स्टडीचा आपण अभ्यास केला. सगळ्यात पहिली फिजिबिलिटी स्टडी किंवा अप्रेझलचा प्रकार होता आपला मार्केटिंग. आपण जो प्रॉडक्ट किंवा जी सेवा आपण देऊ इच्छितो त्याची खरंच मार्केटमध्ये डिमांड आहे का, गरज आहे का, सध्या त्याच्यामध्ये कोण कोण ते विक्री करणार आहेत, कोण कॉम्पिटिटर्स आहेत, त्यांची किंमत काय, ते कशा प्रकारचा प्रॉडक्ट ऑफर करतायत, आणि आपण जो प्रॉडक्ट ऑफर करणार आहोत तो काय प्रकारचा असेल, त्याच्या कॉम्पिटिशन मध्ये, त्याच्या स्पर्धेमध्ये आपण काहीतरी वेगळं देतोय का, हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग जर डिमांड असेल तरच, मग गरज असेल तरच तशा प्रकारचा प्रॉडक्ट मार्केटमध्ये घेऊन आलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण टेक्निकल फिजिबिलिटी पाहिली. एखादा प्रॉडक्ट तो मॅन्युफॅक्चर करण्यासाठी लागणारी टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे का, त्यासाठी लागणारं मॅनपॉवर उपलब्ध आहे का, त्यासाठी लागणारे मशीन्स उपलब्ध आहेत का, मग त्याच्यासाठी जागा, ठिकाण कुठलं असलं पाहिजे. इथे एक मला तुम्हाला प्रश्न विचारावा वाटतो. आता तुम्ही ज्यावेळेस CBS करताय, याच्यामध्ये आपल्याकडे कस्टमरचा डाटा हा एका ठिकाणी, सेंट्रलाइज ठिकाणी, सगळ्या अकाउंटचा डाटा एका ठिकाणी आहे. याच्यामध्ये RBIचा काय नियम आहे का? बिझनेस कंटिन्युटी प्लॅन वगैरे असं तुम्ही काय ऐकलंय का? RBIनं काही सर्व्हरच्या बाबतीत काही नियम केलाय का? ज्यावेळेस आपण टेक्निकल फिजिबिलिटी म्हणतोय, लोकेशनचा आपण विचार करतो टेक्निकल फिजिबिलिटी मध्ये, त्याच्यामध्ये RBIचे किंवा बँकेच्या दृष्टीनं सर्व्हर कुठं असावा आणि त्याच्या संबंधी आणखीन पुढे काय नियम आहेत का? वीरेंद्रजी, काही कल्पना आहे तुम्हाला? सर बॅकअप सर्व्हर हवाय असं. बॅकअप सर्व्हर पाहिजे. येस, बॅकअप घेतला पाहिजे. आणि तो जो बॅकअप आहे तो तुम्ही तुमच्या हेड ऑफिस मध्ये ठेवणार, कुठे ठेवणार, का तुमच्या वेंडरकडे ठेवणार, कुठे ठेवायचा बॅकअप? नाही, सिक्युअर पाहिजे सर. बॅकअप सिक्युअर पाहिजे. उद्या जर त्याच्यामध्ये जर अणुयुद्ध झालं, ॲटॉमिक हल्ला झाला, काही झालं, पूर आला, आग लागली, राईट, आणि मग ग्राहकांनी जे पैसे मागतील ते मग आपल्याला द्यावे लागतील. आणि ग्राहकांचा विश्वास ठेवू नये म्हणून लगेच आपण हे ऑपरेशन सुरू करता आले पाहिजेत. कुठेही पूर झाला, काही झालं, एखादी नॅचरल क्लायमेटी झाली
आणि नॅचरल क्लायमेटी नंतर अर्थातच ग्राहकांना पैसे लगेच लागणार, त्यांना अनेक ट्रान्झॅक्शन त्याच्यामध्ये करायचे असणार आहेत. जसं करोना काळामध्ये आपण आता बघितलं, म्हणजे करोना काळामध्ये हॉस्पिटलायझेशन झालं की लोकांना अनेक प्रकारे पैसे लागत होते, काही ठिकाणी फसवलं गेलं वगैरे वगैरे, पण पैसे उपलब्ध अशा ह्याच्यामध्ये लागतात. तर आरबीआयचा त्याच्यामध्ये बिझनेस लगेच सुरू व्हावा आणि डिझास्टर मॅनेजमेंटसाठी तुम्हाला बॅकअप हा वेगळ्या ठिकाणी, सिक्युअर ठिकाणी, तुमच्या हेड ऑफिस पासून लांब, त्याच्यासाठी त्यांनी कशा पद्धतीने तो बॅकअप ठेवायचा याचे अतिशय चांगले नियम बनवलेले आहेत, की ज्या योग्य बँकेला कुठेही वेळ लागता कामा नये ट्रान्झॅक्शन रिझ्यूम करायला, आणखी आपला डाटा करप्ट होता कामा नये, बँक सगळ्यांचा जो अकाउंटची डिटेल्स आहेत ते कुठेही करप्ट होता कामा नये, अशा प्रकारे अरेंजमेंट करावी लागते. तो हा सगळा भाग त्या टेक्निकल फिजिबिलिटी मध्ये येतो. त्याच्यानंतर अत्यंत आवश्यक आहे ती म्हणजे फायनान्शियल फिजिबिलिटी. आपण पैसे कुठून आणणार आहोत आणि ते कसे खर्च करणार आहोत. मला वाटतं तोडे सरांनी तुम्हाला ह्याच्यावरती खूप सारं चर्चा, मार्गदर्शन केलेलं असणार आहे. आता तुम्ही इन्व्हेस्टमेंट कुठून करता आहात आणि त्याचं युटिलायझेशन काय होत आहे, आणि त्याच्यामधला एक सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट आहे जो तुम्हाला परीक्षेमध्ये निश्चित विचारला जाईल, तो म्हणजे ब्रेक इव्हन पॉइंट किंवा ब्रेक इव्हन अनालिसिस. कोणी सांगू शकेल ब्रेक इव्हन अनालिसिस म्हणजे काय, ब्रेक इव्हन पॉइंट म्हणजे काय? इन्व्हेस्ट केलेले पैसे झिरो होतात बिझनेस. प्लीज रिपीट करा. इन्व्हेस्ट केलेले अमाऊंट जे जेव्हा झिरो होईल ना, म्हणजे येणे बाकी, इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट झिरो होईल, मग तर आपलं भांडवल बुडालं ना. असं नाही, ते नाही. बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट केलं ना, म्हणजे लावले पैसे ते जेव्हा कव्हर होईल ना, आणि रेव्हेन्यू, आपला खर्च आणि रेव्हेन्यू यांची बेरीज झिरो येते. म्हणजे जेवढं आपण प्रोडक्शन साठी खर्च करतोय, ऑफकोर्स व्हेरिएबल कॉस्ट, आपण जो काय खर्च करतोय ना, आपल्याला जे उत्पन्न मिळतंय यांची बेरीज शून्य येते. तो असतो ब्रेक इव्हन पॉइंट. म्हणजे ना नफा ना तोटा, राईट. जेवढं आपली कॉस्ट आहे तेवढी सगळी कॉस्ट रिकव्हर होती, आपल्याला प्रॉफिट होत नाही पण तोटा पण होत नाही. ज्यावेळेस आपण एखादा प्रॉडक्ट लॉन्चिंग स्टेज मध्ये असतो त्यावेळेस काय असतं की आपला खर्च जास्त असतो पण आपली विक्री किंवा आपला रेव्हेन्यू कमी असतो. तुम्ही जर तो ग्राफ बघितला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की सुरुवातीला आपला खर्च जास्त असतो आणि रेव्हेन्यू कमी असतो, त्याच्यामुळे आपला तोटा असतो. जसं आपलं उत्पादन वाढत जाईल, जशी विक्री वाढत जाईल, तसा ती कॉस्ट कमी होत जाईल आणि रेव्हेन्यू वाढत गेल्यामुळे कॉस्ट आणि रेव्हेन्यूचं बेरीज जी आहे एक वेळ अशी येईल की ती बेरीज शून्य येईल. आणि मग त्याच्यानंतर विकला जाणारा प्रत्येक जो प्रॉडक्ट आहे त्याच्यानंतर जे होणारं उत्पन्न आहे, रेव्हेन्यू आहे, तो आपला प्रॉफिट दिसायला लागेल. म्हणजे आपल्याला सुरुवातीलाच आपलं ठरवलं पाहिजे की आपला ब्रेक इव्हन पॉइंट काय आहे. मी एखादी स्कूटर मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू केलं किंवा एखादी ब्रँच, आपल्याला स्कूटर कशाला आपण ब्रँच सुरू केली, तर ब्रँच मध्ये आपली ऑपरेटिंग कॉस्ट काय असणार आहे. बँकेचं जिथे शाखा सुरू केली आहे तिचं भाडं, लाईटचं बिल, काही टॅक्सेस वगैरे, तिथल्या कर्मचाऱ्यांचा पगार वगैरे, हा सगळा आपला ऑपरेशनल कॉस्ट आहे. हा ऑपरेशनल कॉस्ट रिकव्हर होण्यासाठी आपल्याकडे किती ग्राहक असले पाहिजे, किती लोन प्रपोजल झाले पाहिजेत, किती अकाउंट्स उघडले पाहिजेत, किती डिपॉझिट आलं पाहिजे, आणि ह्या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला बँकेला किती उत्पन्न मिळेल. नुसतं अकाउंट ओपन करून उत्पन्न मिळणार आहे का? नुसते बँकेत आले ना, 1000 लोकांनी अकाउंट ओपन केले, त्याच्यामध्ये काय 1000, 5000, 10000 वगैरे असे ठेवले, त्याच्यातून उत्पन्न मिळणार आहे बँकेला? बँकेला उत्पन्न कशातून मिळेल? काय केलं पाहिजे त्याच्यासाठी बँकेला? लोन. येस, जितकी लोन प्रपोजल जास्त होतील तेवढ्या लवकर ब्रेक इव्हन पॉइंट येईल. कस्टमर कडनं जे व्याज मिळणार आहे, मेन उत्पन्न आपलं काय, साधन व्याज मिळणार आहे. आपण जर डिपॉझिट जास्त आणले तर त्या डिपॉझिट वरती व्याज द्यावं लागणार आहे, आणि तेवढं जर लोनिंग झालं नाही तर ती ब्रँच तोट्यामध्ये राहील. अर्थात ज्या जुन्या ब्रँचेस आहेत तिथं जर तुमचा
हा जो आहे रेशो जो आहे सीडी रेशो, मला काही अर्बन बँकांच्या ह्याच्यामध्ये सांगितलं त्यांनी मला की त्यांचा सीडी रेशो 150 आहे. म्हणजे पर्टिक्युलर तो त्या ब्रँचच्या बद्दल बोलतोय की त्याच्या ब्रँच मधलं जे डिपॉझिट आहे आणि त्याच्या ब्रँच मध्ये दिलेलं जे कर्ज आहे त्याच्या ब्रँच मधून हे 150, 150 वगैरे इतका तो इफेक्टिव्ह आहे. इतके लोन प्रपोजल्स त्याच्याकडे होत आहेत की दुसऱ्या ब्रँच मध्ये घेतलेले डिपॉझिट्स तो त्याच्या ब्रँच मधून ऍडव्हान्सेस करतो, त्या ऍडव्हान्स देतो, लोन देतो. असं काहीतरी झाल्याशिवाय आपली ब्रँच ब्रेक इव्हन पॉइंट क्रॉस करून प्रॉफिट मध्ये येणार नाही. कदाचित तुम्हाला माहिती असेल, बरेच जण तुम्ही आता पुढे ब्रँच मॅनेजर्स पण व्हाल, पण बँकेच्या दृष्टीनं ब्रँच ही शाखा ही नफा केंद्र असते, प्रॉफिट सेंटर असते. हेड ऑफिसला नफा होत नाही, हेड ऑफिसला काही कामं करत नाही. खरं काम जे चालतं ते ब्रँच मध्ये चालतं. डिपॉझिट घेणे आणि लोन प्रपोजल्स, कस्टमरना भेटणे, रिकव्हरी, सर्व कामं ही जी चालतात ती ब्रँचेस मध्ये चालतात. आणि ब्रँच मॅनेजर इज ॲज गुड ॲज चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ बँक. हेड ऑफिसला बऱ्याच वेळा संचालकांची कामं बघा, आरबीआयचे रिपोर्ट बघा, इन्स्पेक्शन्स वगैरे वगैरे हे असली सुपरवायझरी कामं चालतात. खरं बँकिंग जे आहे ते बँकेत चालतं आणि त्याचा फायनान्शियल अनालिसिस जो आहे, मग तो ब्रेक इव्हन पॉइंट असेल, कॅश फ्लोज असतील, कवडे सरांनी नक्कीच तुम्हाला काही एक्झाम्पल्स घेऊन त्याचं न्यूमरिकल्स दाखवून एक्सप्लेन केलं असेल. अतिशय महत्वाचं असं फायनान्शियल अनालिसिस, प्रोजेक्शन्स. प्रत्यक्ष आपण काही पैसे येत नाही किंवा जात नाही, पण त्याचे प्रोजेक्शन्स किंवा त्या ती संख्या ठरवणं की इतके कोटीचं लोन झालं पाहिजे, इतके अकाउंट झाले पाहिजे, इतके डिपॉझिट, अशा प्रकारचं एक फायनान्शियल अनालिसिस सुद्धा आपल्याला त्या फिजिबिलिटी स्टडीमध्ये करावं लागेल. त्याच्यानंतर आपण मागच्या वेळेस इकॉनॉमिक अनालिसिस बघितलं होतं. त्याच्यामध्ये आपण जो प्रोजेक्ट करतोय त्याचे टँजिबल बेनिफिट्स अँड इनटँजिबल बेनिफिट्स या दोन्हींचाही आपल्याला विचार केला पाहिजे. टँजिबल बेनिफिट्स आणि इनटँजिबल बेनिफिट्स करताना आपल्या ज्या कॉस्ट आहेत, काही ज्या कॉस्ट आहेत त्या आपल्याला उघड खर्च आपल्याला माहिती असतात, ओपन कॉस्ट असतात, पण बऱ्याचशा प्रोजेक्ट्समध्ये किंवा बऱ्याच गोष्टी करताना काही हिडन कॉस्ट असतात. हिडन कॉस्ट म्हणजे काय? एखाद्याला माहिती हिडन कॉस्ट? कोणी सांगू शकेल मला? हिडन कॉस्ट अतिशय महत्वाची आहे. अभिजित पाटील, हिडन कॉस्ट वरती काही तुम्ही थोडासा लाईट टाकू शकाल? हिडन कॉस्ट कशाला म्हणायचं? सकाळी तुम्ही बँकेत किती वाजता येता? माझा आवाज येतोय ना? 10 वाजता सर. 10 वाजता येतं आणि 10 वाजता आल्यानंतर संध्याकाळी 6 पर्यंत तुम्ही सतत बँकेमध्ये तुमच्या चेअरला बसून, तुमच्या त्याला बसून सकाळी 10 ते संध्याकाळी 6, 6:30 तुम्ही काम करताय. काही त्याचा परिणाम होईल? काही त्याच्यामध्ये हिडन कॉस्ट आहे? सर असा खर्च या दीपकजी. हिडन कॉस्ट म्हणजे सर, समजा एखादं प्रोडक्ट डेव्हलप करतोय आपण किंवा बाजारात आणायचं ते बनवताना किंवा प्रत्यक्षात ते येताना त्या कॉस्ट म्हणजे ती गोष्ट लक्षात येत नाही. ज्यावेळेस ऍक्च्युअल तो आपण करायला जातो त्यावेळेस ते अचानक म्हणजे उद्भवतं, माहित पडत जातं का अरे हा इथे आपल्याला 2 रुपये खर्च करावे लागणार आहे. त्याला आपण कंटिजन्सी म्हणतो. अशा प्रोडक्शन मध्ये किंवा याच्यामध्ये ना कंटिजन्सी असते ती. हिडन कॉस्ट थोडासा आणखीन त्याच्यापेक्षा हायर कन्सेप्ट होतो. तुम्ही जर 10 ते 6 जर तिथे बसलात ते हॅलो सर, हा ते बसल्यानंतर त्यांची हेल्थची जे नुकसान होणार आहे ते हिडन कॉस्टच द्यावी लागणार आहे. ती हिडन कॉस्ट मध्ये त्या व्यक्तिगत कर्मचाऱ्याला किंवा समजा त्या बँकेची किंवा त्या कंपनीची पॉलिसी असेल की त्यांनी मेडिकल द्यायची आहे, एक तर तो पूर्ण एक्झॉस्ट होऊन जाणार विदाऊट ब्रेक वगैरे. काही त्याला तुम्ही ब्रेक दिला नाही, मध्ये कुठं काही हेच दिलं नाही, हा तिथंच घे तू, काय तुझा डबा खायचा ते काम करत करतच तू खा. तुम्ही प्रायव्हेट कंपन्यांमध्ये बघितलं असेल असं नॉर्मल लंच ब्रेक आणि टी ब्रेक वगैरे असत नाही, काम करत करतच सगळं ते चालू असतं.
आणि रात्री उशिरापर्यंत काम करा. तुम्हाला कदाचित कल्पना असेल HDFC वगैरे बँकांमध्ये लेडीजना सुद्धा रात्री 9-10 पर्यंत थांबावं लागतं आणि सकाळी दुसऱ्या दिवशी मात्र 9 वाजता यावं लागतं. आणि मग त्यांच्या एकंदरीत स्वतःच्या हेल्थवरती, फॅमिली लाईफ वरती त्याचा अतिशय वाईट परिणाम होतो. जर तुम्ही 9-9, 10-10 तास एका खुर्चीवरती बसून राहिला तर तुमचा जो पाठीचा कणा आहे तो आपलं अस्तित्व दाखवेल का नाही दाखवणार? 1-2-4 दिवसानंतर ऑटोमॅटिकली त्याची दुखणी सुरू होतील किंवा त्याचे मेडिकल एक्सपेन्सेस वगैरे. मग ते आयदर इट इज कंपनी पे करते किंवा तुम्ही पे करताय. अशा प्रकारचे वेगवेगळे हिडन कॉस्ट जे आहेत त्या त्याच्यामध्ये येऊ शकतात. एक अतिशय सिंपल असं उदाहरण, प्रत्यक्ष बँकिंग करताना वेगळा त्याच्यामध्ये भाग येतो. तुम्ही समजा बहुतेक आता बँकांमध्ये आपण AC ठेवलाय आणि तो AC आपण खूप जास्त ठेवला, टेम्परेचर जे आहे ते 16-17 वगैरे ठेवलं आणि बरेच दिवस जर तसं खूप वेळ असं त्या AC मध्ये वगैरे बसलं तर त्याचाही अतिशय दुर्गामी असा परिणाम आपल्या हेल्थवरती होऊ शकतो. ज्या वातावरणात आपण काम करतोय त्याचा एक आपल्याला वेगळा असा परिणाम आपल्याला येऊ शकतो. त्या हिडन कॉस्ट सुद्धा माहिती करून घेणं, त्याचे टँजिबल बेनिफिट्स, इंटँजिबल बेनिफिट्स, टँजिबल कॉस्ट, इंटँजिबल कॉस्ट या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला त्या प्रोजेक्टमध्ये केला पाहिजे. तुम्हाला ज्यावेळेस कधी वेळ मिळेल त्यावेळेस एक चार्ली चॅप्लिनचा पिक्चर आहे, सिनेमा फार जुना आहे, 1936 मधलं इंग्लंड मधलं त्यांनी हे दाखवलेलं आहे. अनएम्प्लॉयमेंट, बेकारी होती, गरिबी होती. आपण जनरली इंग्लंड, अमेरिका म्हणजे खूप श्रीमंत देश, नोकऱ्या लगेच मिळतात, भरपूर पैसे मिळतात असं आपण समजतो. पण तो सिनेमा तुम्ही जरूर बघा चार्ली चॅप्लिनचा. त्याच्यात काही इंग्लिश डायलॉग नाहीत, काही एकही म्हणजे मुकल चित्रपट आहे, फक्त बॅकग्राऊंड म्युझिक आहे, ब्लॅक अँड व्हाईट आहे. मॉडर्न टाइम्स नावाचा सिनेमा आहे आणि मग त्याच्यात इंडस्ट्रियलायझेशन, आणखीन मार्केटिंग, HR, वेगवेगळे लेआउट, सर्व प्रकारची मॅनेजमेंटची माहिती हे तुमची फिजिबिलिटी अतिशय चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेली आहे. अतिशय विनोदी आहे, पण विनोदी असतानाच त्याच्यातून जो काही मेसेज दिलेला आहे, संदेश दिलेला आहे तो अतिशय महत्वपूर्ण असा आहे. त्या इकॉनॉमिक अनालिसिस नंतर आपण इकॉलॉजिकल अनालिसिस, टेक्निकल अनालिसिस करताना सुद्धा इकॉलॉजिकल अनालिसिस ही आपण करतो. सस्टेनेबिलिटी बघतो की त्याच्यामधून पोल्यूट काही होत नाही ना, राख, स्पेंट वॉश, खराब पाणी, आवाज येत नाही आणि एकंदरीत नैसर्गिक बाबींच्या वरती, आजूबाजूच्या परिसरावरती त्याचा काही परिणाम होत नाही ना, हे सुद्धा बघणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्यालाच अनुषंगाने मग लिगल आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑडिट किंवा फिजिबिलिटी बघणं सुद्धा आवश्यक आहे. क्लिअर टायटल असणं, सर्व प्रकारच्या परवानग्या, पोल्युशन कंट्रोल बोर्ड, इंडस्ट्रियल लायसन्स, शॉप अँड ऍक्ट लायसन्स, अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये लिगली त्याच्यामध्ये, त्या सुद्धा घेणं आवश्यक आहे. आपण ज्यावेळेस आता डॉक्टर दिवेकर सरांचं ऐकत होतो, बँकेसाठी आपण कुठलेही हार्डवेअर घेताना आणि विशेषतः सॉफ्टवेअर घेताना लायसन्स्ड कॉपी असली पाहिजे. आपल्याकडे बऱ्याच जणांना आपल्याला सवय आहे की ऑपरेटिंग सिस्टीम किंवा ऑफिस हे आपण लायसन्स कॉपी घेत नाही, प्रायोरिटेड कॉपीज घेतो आणि त्याच्यामधून पुढे अडचणी येऊ शकतात. विशेषतः आपण बँकेमध्ये काम करताना लिगली पाहिलं तर आपल्याकडची सर्व सॉफ्टवेअर्स ही लायसन्स्ड असली पाहिजे. जे काय आपण व्हेंडर्स नेमतो, मग ते हाऊसकीपिंग साठी असो, कॅश मॅनेजमेंट साठी असो, कॅश इकडून तिकडे घेऊन जाण्यासाठी वगैरे, यांच्याशी लीगल कॉन्ट्रॅक्ट असणं आवश्यक आहे. जर बंदूकधारी ठेवला तर त्याचा विमा उतरवणं, त्याच्यासाठी तो ज्या संस्थेनं प्रोव्हाइड केलाय त्यांच्याशी योग्य प्रकारचं लीगल डॉक्युमेंट करणं, MOU करणं, ते नोटराईज करणं वगैरे अनेक गोष्टी त्याच्यामध्ये नवीन कायद्याप्रमाणे वगैरे आवश्यक आहे. विशेषतः आता RBIने जे नियम केलेले आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक बँकिंग ऑपरेशनसाठी प्रत्येक बँकेची स्वतःची पॉलिसी असली पाहिजे. आपण ज्यावेळेस फिजिबिलिटी स्टडीज बघतोय त्याच्यामध्ये प्रत्येक, मग तुमचं लॉकर्स असतील तर लॉकर मॅनेजमेंटची तुमची बँकेची स्वतःची पॉलिसी पाहिजे. तुम्ही कुठल्या तरी कन्सल्टंट कडनं किंवा दुसऱ्या कुठल्या तरी बँकेची घ्यायची आणि त्याच्यावरचं नाव बदलायचं आणि ही आमची लॉकर पॉलिसी आहे, ही आमची सायबर सिक्युरिटी पॉलिसी आहे, ही आमची कॅश मॅनेजमेंट पॉलिसी आहे, ही आमची HR पॉलिसी आहे, असं तुम्हाला सांगता येणार नाही. तुम्ही स्वतः
स्वतः बँकेनं, त्या प्रत्येक बँकेनं स्वतःचे अधिकारी बसून आपली स्वतःची पॉलिसी तयार करणं आवश्यक आहे. इतक्या त्याच्यामध्ये लिगॅलिटीज, इतकी टेक्नॉलॉजी या प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये किंवा आपण काम करत असताना इन्व्हॉल्ड आहे. इथपर्यंत आपण थोडं मागच्या सेशन्स मधून पाहिलं होतं. तुम्हाला काही याच्यावरती प्रश्न असतील, काही एक्सपिरियन्स शेअरिंग करायचं असेल, मला वाटतं याच्यामध्ये प्रश्न किंवा काही शंका असायचं कारण नाही, पण ते जरी असतील तर जरूर विचार. पण अदरवाईज एक्सपिरियन्स शेअरिंग सुद्धा तुम्ही करू शकता. तुमचे अनुभव त्याच्यामध्ये काही सांगू शकता, वेगळे आलेले अनुभव, एखादा चांगला अनुभव, काही वेळेस वाईट अनुभवही येतात, ते जरूर तुम्ही याच्यामध्ये शेअर करू शकता. कुणाला काही अनुभव नाही आले? प्रश्न तर काय पडण्याचं हे नाही आहे. पण अनुभव नाही आले का? येस, पीपीटी दिसते सगळ्यांना? हो. गुड. आता हा प्रोजेक्ट मॅनेजमेंट मधला अतिशय महत्वाचा भाग आहे, पट आणि सीपीएम. म्हणजे काय, कशासाठी पाहिजे पट आणि सीपीएम? कोणी सांगू शकेल पट आणि सीपीएम कशासाठी पाहिजे? पट आणि सीपीएम म्हणजे काय? आपण प्रोजेक्ट फायनान्सिंग करताना पैसे कधी द्यायचे? काही प्रश्न येतात त्याच्यामध्ये प्रोजेक्ट मध्ये आपल्याला? प्रोजेक्ट मंजूर केल्यानंतर लगेच सगळे पैसे द्यायचे? कधी द्यायचे पैसे? सगळे लगेच नाही द्यायचे, ते टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने प्रत्येक इथपर्यंत काम पूर्ण झाले त्याचा असं असते तेपर्यंत अटी आणि शर्ती असतील त्याप्रमाणे पैसे दिले जातील. येस, पण हे टप्पे ठरवायचे कसे? हे टप्पे एकतर आपल्याला ठरवले पाहिजेत, बरोबर आहे ना? एकदम जर सगळे पैसे असतील तर कुठल्या टप्प्यावरती किती पैसे द्यायचे हे ठरवलं पाहिजे, राईट? त्याच्यानंतर एक दुसरा तुम्हाला प्रश्न पडत असेल की तो प्रोजेक्ट पूर्ण व्हायला पूर्ण कालावधी किती लागेल, तो प्रोजेक्ट किती दिवसाचा किती वर्षाचा आहे तेही समजलं पाहिजे. त्याच्यानंतर मग प्रोजेक्ट मधल्या सगळ्याच ऍक्टिव्हिटी, जे काही प्रोजेक्टचे काय काय स्टेप्स आहेत ते सगळ्या काय आहेत, किती आहेत, या ऍक्टिव्हिटी कुणी कुणी करायच्या. जसं एखादं बिल्डिंग बांधायची असेल तर अगदी सुरुवातीपासूनच आपल्याला सुतार किंवा पेंटर किंवा इलेक्ट्रिशियनची जरूर नाही आहे. पहिल्या स्टेजमध्ये कदाचित जो कोणी सिमेंटचं काम करणारे वगैरे लोक आहेत, खुदाई वगैरे करणारे, ब्रेकर, हे ते लोक लागतील. पण नंतर एकदा स्ट्रक्चर उभं राहिलं की मग इलेक्ट्रिशियन लागू शकतो, मग कधी कार्पेंटर लागू शकतो, फॅब्रिकेटर लागू शकतो. पण त्यावेळेस ते सुरुवातीचे जे फाउंडेशन वर्क करणारे आहेत, खुदाई वगैरे करणारे, त्या लोकांची काही आवश्यकता नाही.
म्हणजे प्रत्येक स्टेप वाईज लागणारे जे रिसोर्सेस आहेत ते वेगळे आहेत. नुसते पैसेच नाहीत तर त्याच्यासाठी लागणारे रिसोर्सेस वेगळे आहेत. आणि त्याच्याशिवाय काय त्याच्यामध्ये लागणारं वेगळं असेल का हो? कोणी काय सांगू शकेल मला? या रिसोर्सेस शिवाय आणखीन काही त्याच्यामध्ये वेगळं काही लागेल? पैसे लागतील, मशीन्स लागतील, मनुष्यबळ लागेल, याच्याशिवाय काय आणखीन वेगळं लागेल का? काय म्हणणं तुम्हाला, काय वाटतं याच्याशिवाय काय वेगळं लागेल? एक प्लॅननी करावं लागेल, ते रोड मॅप असला पाहिजे त्यात. रोड मॅप तर आपण बिल्डिंग बांधताना एक प्लॅन तर बनवतच आहोत ना. त्याच्याशिवाय काय लागेल का आणखी? एकदम सिंपल गोष्ट आहे. काय लागेल त्याच्यामध्ये? अभिजित, तुम्ही फाउंडेशन करताय किंवा नंतर कार्पेंटरचं काम करताय? अरविंदजी, प्रत्येक ऍक्टिव्हिटीला काय लागेल महत्वाचं? वेळ आणि वेळेनुसार होतंय का नाही कम्प्लीट याचा रिव्ह्यू. नाही, मला लक्षात नाही आलं काय. जर प्लीज जोरात. वेळ लागेल सर, आणि येस, वेळेनुसार. करेक्ट, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. कुणाचं कोणी उत्तर दिलं? नाव का मला इथे स्क्रीनवरती दिसत नाहीये. तुम्ही परीक्षेला आला, कॉन्टॅक्ट सेशन आलं की माझ्याकडनं स्पेशल पारितोषिक घ्यायचं. राईट, अतिशय. कुठलीही ऍक्टिव्हिटी करण्यासाठी वेळ हा अतिशय महत्वाचा आहे. वेळ लागतो. राईट. बँकेत एखादा माणूस कॅश विड्रॉलला आला तर तुम्ही काय लगेच त्याला कॅश देता का? त्याला काहीतरी वेळ लागणार ना. बऱ्याच लोकांना वाटतं की अरे झटपट सर्व्हिस द्यायची, म्हणजे काय, तो आला की त्याने लगेच कॅशियरकडे जायचं, हो मला 10,000 द्या, हा माझा अकाउंट नंबर आहे. त्याने एका कागदाच्या चिठ्ठीवरती लिहून आणलं की हे मला 10,000 रुपये द्या, ही कागदाची चिठ्ठी पाहिजे. तर त्या कागदाच्या चिठ्ठीवरती त्यानं सही पण करून आणली होती. काय तो म्हणणं, स्लिप बीप काय भरायची नाही, ह्या चिठ्ठीच्या अगेन्स्ट तुम्ही मला 10,000 रुपये द्या, बाकीचं नंतर तुम्ही तुमचं काय रेकॉर्ड किपिंग करायचं ते करत बसा. चालणार आहे का? एखादं लोन प्रपोजल असेल, अगदी 10-15 हजाराचं त्याचं काही लोन प्रपोजल आहे, ते सुद्धा पास होण्यासाठी वेळ लागतो. आपली HDCM ची एक ऍक्टिव्हिटी आहे, ती सुद्धा पास होण्यासाठी वेळ लागतो. प्रत्येक ऍक्टिव्हिटीसाठी वेळ हा अतिशय महत्वाचा रिसोर्स आहे. मेन मशीन्स, मनी, याच्याशिवाय त्याच्यामध्ये वेळ अतिशय महत्वाचा रिसोर्स आहे. वेळ जर दिला नाही तर कुठलीही ऍक्टिव्हिटी पूर्ण होणार नाही. आणि आपल्याकडे तर आता एखाद्या प्रोजेक्टमध्ये बंच ऑफ ऍक्टिव्हिटीज आहेत, एक ऍक्टिव्हिटी नाही. आणि तो प्रोजेक्ट आपल्याला एका ग्लान्समध्ये दिसला पाहिजे, आणि तो आपल्याला एका ग्लान्समध्ये, एका दृष्टिक्षेपात दिसण्यासाठी मग आपण आपला हा प्रोग्राम इव्होल्युशन टेक्निक किंवा रिव्ह्यू टेक्निक हा पार्ट वापरतो. आणि त्याच्या पलीकडे जाऊन मग तो प्रोजेक्ट टाइम कमी करायचा असेल, रिसोर्स अलोकेशन करायचं असेल, प्रोजेक्ट टाइम टोटल कॅल्क्युलेट करणं, पहिलं किती त्या प्रोजेक्टसाठी वेळ लागणार आहे हे माहिती करून घेणं, आणि तो वेळ कसा कमी करता येईल हे पाहणं, हे काम आपण CPM द्वारे, क्रिटिकल पाथ मेथड द्वारे करतो. आणि PERT मध्ये, प्रोग्राम इव्होल्युशन मध्ये आपण त्याचं नेटवर्किंग करतो. कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटीज आहेत, त्याच्यामध्ये काही क्लासिफिकेशन आपल्याला ऍक्टिव्हिटीचं करता येईल का, हा प्रकार आपण त्याच्यामध्ये करत असतो. स्लाइड दिसते ना सगळ्यांना? काही प्रॉब्लेम नाही? दिसते सर. या, गुड. तर हे सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळेस टेक्निक डेव्हलप केलेलं आहे.
अतिशय युजफुल असं टेक्निक आहे प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी, इंजिनिअरिंग ऍक्टिव्हिटीजसाठी. आणि किती मोठा प्रोजेक्ट असेल, इथं तुम्ही बघितलं असेल की सबमरीन प्रोग्राम, पाणबुड्या तयार करण्यापासून सॅटेलाइट लॉन्च करण्यापर्यंतचे मोठे मोठे प्रोजेक्ट्स हे पट CPM केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत. त्याचं मॅनेजमेंट करणं प्रोजेक्ट मॅनेजरच्या हातामधली ही अतिशय महत्वाची टूल्स आहेत. आणि मोठ्या प्रोजेक्टसाठी बँका पहिल्यांदा विचारतात की तुमचा पट द्या, तुमचा CPM द्या. पट दिल्याशिवाय त्या बँका म्हणतात आम्हाला ही प्रोजेक्ट लक्षात येत नाही. त्यासाठी पट नेटवर्क म्हणजे काय? आपण आता नेटवर्क मध्ये आहोत ना, म्हणजे काय आहोत आपण एकमेकाला कनेक्टेड आहोत. तुम्ही आता वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, मी पण वेगळ्या ठिकाणी आहे, पण आपण इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकाला कनेक्टेड आहोत. तशाच प्रकारे आपण एकमेकाशी त्या प्रोजेक्टमध्ये सगळ्या गोष्टी एकमेकाला कनेक्ट करणं हा त्याचा नेटवर्कचा अतिशय महत्वाचा भाग आहे. आता मी सांगितलं तुम्हाला प्रमाणे प्रत्येक ऍक्टिव्हिटी कधी सुरू झाली पाहिजे, कधी संपली पाहिजे, संपूर्ण प्रोजेक्टचा वेळ किती आहे, त्यातल्या इंडिपेंडेंट ऍक्टिव्हिटीज कुठल्या आहेत, इंटर रिलेटेड ऍक्टिव्हिटीज कुठल्या आहेत, टोटल प्रोजेक्ट टाइम किती आहे, त्याच्यासाठी कोणते रिसोर्सेस कधी लागणार आहेत, आणि तो आपण प्रोजेक्ट कधी कमी वेळामध्ये कसा पूर्ण करू शकू, रिसोर्सेस कमी वापरता येईल का, हे बघणं आपल्याला याच्यामध्ये सहशक्य होतं. इथे तुम्ही बघत असाल ही स्लाइड दिसते ना, तिथे तुम्हाला काही बाण दिसत आहेत आणि काही सर्कल गोळे पण काढलेले आहेत, गोल काढलेले आहेत, बरोबर आहे? दिसत आहेत ना सगळ्यांना? नाही सर, त्याच्यावर क्लिक नाही केलं वाटतं तुम्ही. हा, त्या स्लाइड वर क्लिक नाही केलं त्याच्यामुळे नाही दिसत आहे. आली का आता? नाही, पहिली स्लाइड दिसते सर. कुठली? लॉंग फॉर्म असलेली ही स्लाइड दिसते का? हो, पहिली CPM ची दिसते ते पहिले. हा, नाहीतर काय ते नेटवर्किंग आता दिसतेय? हो हो हो, राऊंड आणि हा, गोल काढलेले आहेत आणि ॲरो आहेत. आता दिसतेय क्लिअर? येस सर, येस, आता क्लिअर. हा, तर आता जे बाण आहेत ना ॲरो, ते ॲरो ऍक्टिव्हिटीज दाखवतात. त्या प्रोजेक्ट मध्ये असलेल्या ऍक्टिव्हिटी या आपण त्या बाणांच्या द्वारे दाखवलेल्या आहेत. कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज आहेत या प्रोजेक्ट मध्ये? ABCDEFGH, बरोबर आहे? 7 ऍक्टिव्हिटी आहेत, बरोबर आहे? ABC 3, D 4, EFG आणि H ह्या ऍक्टिव्हिटीज आहेत. आणि तिथे जे सर्कल काढलेले आहेत, गोल काढलेले आहेत, त्यांना नोड म्हणायचं, त्यांना आपण नोड म्हणतो. आणि हे जे बाण आहेत त्यांना आपण ऍक्टिव्हिटीज म्हणतो, राईट? आणि तुम्ही बघितलं असेल प्रत्येक ऍक्टिव्हिटीला 2 आपण गोल काढलेले आहेत, 2 नोड्स काढलेले आहेत. एक जो त्यातला आहे ज्याला म्हणजे बाणाचं जे तेल आहे, बाणाचं जे शेपूट आहे, तो आहे स्टार्टिंग नोड. आणि जिथं बाणाचं टोक आहे तो आहे एंड नोड. म्हणजे बाणाचं जे शेपूट आहे तो स्टार्टिंग पॉइंट आहे आणि बाणाचा जो टोक आहे तो एंड पॉइंट आहे, बरोबर आहे? आता ऍक्टिव्हिटी ए साठी स्टार्टिंग पॉइंट कुठला कुठला आहे? ऍक्टिव्हिटी कोणत्या स्टार्ट होतात पहिल्या नोड मधून? कोणी सांगू शकेल? तुम्हाला जर क्लिअर दिसत असेल. पहिला जो स्टार्टिंगचा नोड आहे, कर्सर दिसतो माझा? A, B आणि C या 3 ऍक्टिव्हिटी ह्या स्टार्टिंग नोड मधून सुरू होत आहेत, बरोबर आहे? लक्षात येत आहे? हो सर. पण जर तुम्ही ई ऍक्टिव्हिटी बघितली, ई ऍक्टिव्हिटी कधी सुरू होते हो? बी कम्प्लीट झाल्यानंतर. येस, व्हेरी गुड. यू ऑल्सो डिझर्व ऑफ ऍक्टिव्हिटी. आणि त्या ई ऍक्टिव्हिटीचा
आणि ए ऍक्टिव्हिटी किंवा डी ऍक्टिव्हिटी, सी ऍक्टिव्हिटी किंवा एफ ऍक्टिव्हिटी यांच्याशी काही संबंध आहे का? नाही. काहीच नाहीये. राईट. आणि याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल, ए, बी आणि सी या तिन्ही ऍक्टिव्हिटीज एका वेळेस सुरू होऊ शकतात. त्यांचा जो स्टार्टिंग पॉइंट आहे, हा जो स्टार्टिंग पॉइंट आहे, अनफॉर्च्युनेटली मी फक्त नेटवर्क दाखवण्यासाठी ठेवलं होतं, त्याला नंबरिंग केलेलं आहे, पण ज्याला आपण 0 किंवा 1 नंबर दिला त्या गोलाला, तर ह्या ज्या 3 ऍक्टिव्हिटी आहेत ए, बी, सी, ह्या एका वेळेस सुरू होऊ शकतात आणि त्या इंडिपेंडंट आहेत, एकमेकावरती अवलंबून नाहीये. पण इथं जर तुम्ही दुसरी ऍक्टिव्हिटी बघितली, ई ऍक्टिव्हिटी, ही ऍक्टिव्हिटी बी ऍक्टिव्हिटी कंप्लीट झाल्यानंतर ई ऍक्टिव्हिटी सुरू होऊ शकते. म्हणजे ई ऍक्टिव्हिटी ही बी वरती अवलंबून आहे. त्याचप्रमाणे मग जी ऍक्टिव्हिटी ई वरती अवलंबून आहे, डी ऍक्टिव्हिटी ए वरती अवलंबून आहे, एफ ऍक्टिव्हिटी सी वरती अवलंबून आहे. इंटरेस्टिंगली एच ऍक्टिव्हिटी ही जी आणि डी वरती अवलंबून आहे. डी आणि जी ऍक्टिव्हिटीज ह्या पूर्ण झाल्यानंतर एच ऍक्टिव्हिटी होईल आणि संपूर्ण प्रोजेक्ट जो आहे तो एच आणि एफ ह्या 2 ऍक्टिव्हिटी कंप्लीट झाल्या की मग तो संपूर्ण प्रोजेक्ट पूर्ण झाला. राईट. हे असं नेटवर्किंग आहे. एका ग्लासमध्ये प्रोजेक्टमध्ये किती ऍक्टिव्हिटी आहेत, कुठल्या ऍक्टिव्हिटी कुणाच्या नंतर कंप्लीट होतात, कोण कधी सुरू होतं, कोण डिपेंडंट आहे, कोण इंडिपेंडंट आहे, एका पूर्ण पिक्चर मध्ये हे तुम्हाला दिसू शकतं. राईट. आता ई ऍक्टिव्हिटी आहे ही बी ऍक्टिव्हिटी डिपेंडिंग असल्यामुळे ई ऍक्टिव्हिटीला प्रिसिडिंग ऍक्टिव्हिटी बी ऍक्टिव्हिटीला प्रिसिडिंग ऍक्टिव्हिटी आणि ई ऍक्टिव्हिटीला सक्सिडिंग ऍक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. काही उदाहरण सांगता येईल की ई ऍक्टिव्हिटी ही बी ऍक्टिव्हिटीवरती डिपेंडिंग आहे? याला काही उदाहरण आहे का तुमच्याकडे बँकेमध्ये आपल्या? क्लार्कने चलन मारल्याशिवाय पासिंग ऑफिसर पास नाही करू शकत आणि पास तुम्हाला केल्याशिवाय जर कॅश विड्रॉल करायची असेल, मागाचंच उदाहरण, एखादा कस्टमर आला आणि त्याला जर कॅश पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट कॅश देऊ शकाल का? आधी तू पे स्लिप भर, है ना, विड्रॉल स्लिप भर. विड्रॉल स्लिप भरल्यानंतर मग तो पूर्ण त्याचं व्हेरिफिकेशन होईल, बँक बॅलन्स आहे नाही वगैरे 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 सर्व झाल्यानंतर ते विड्रॉल होईल. आपण डायरेक्ट त्याला जर ई ऍक्टिव्हिटी ही कॅश विड्रॉल असेल, कॅश प्रत्यक्ष त्याच्या हातात देणं जर असेल, तर जोपर्यंत त्याची बी ऍक्टिव्हिटी होत नाही तोपर्यंत आपण ई ऍक्टिव्हिटी करू शकत नाही. त्यांनी विड्रॉल स्लिप भरली पाहिजे, मग त्याची व्हेरिफिकेशन ही समजा आपण ई ऍक्टिव्हिटी धरू, मग जी ऍक्टिव्हिटी मध्ये त्याला आपण प्रत्यक्ष कॅश देऊ. म्हणजे कॅश जी ऍक्टिव्हिटी देण्यासाठी त्याला 2 प्रिसिडिंग ऍक्टिव्हिटी आहेत, त्याच्या आधीच्या 2 प्रिसिडिंग ऍक्टिव्हिटी आहेत. किंवा मी नेहमी दुसरं एक उदाहरण देतो, तर रेल्वे प्रवासाला जायचं असेल तर रेल्वे प्रवासाला जाण्यासाठी आपल्याकडे रिझर्व्ह तिकीट असणं आवश्यक आहे. तुम्हाला जर एसीनं वगैरे चांगल्या एक्सप्रेसनं वगैरे किंवा आता त्या वंदे भारत ट्रेननं वगैरे जर प्रवास करायचा असेल तर तुम्ही कधी उठले आणि ट्रेनमध्ये जाऊन बसले असं नाही होऊ शकत. आपल्याकडे बसेसला किंवा वडापला ठीक आहे, रस्त्यात थांबलं, हात दाखवला, जागा असेल नसेल, दरवाज्यात लोंबकळून वगैरे प्रवास करू शकतो, पण तसं रेल्वेला होत नाही. रेल्वेला आपल्याला व्हॅलिड रिझर्व्ह तिकीट घेतलं लागतं. वेटिंग तिकीट असलं तरी चालत नाही, व्हॅलिड तिकीट घेतल्यानंतर मग आपण प्रवास करू शकतो. त्याचप्रमाणे बँकेत आल्यानंतर कॅश विड्रॉल करायचं असेल तर त्याला त्याच्यामध्ये 2-3 प्रोसेस मधून जावं लागेल. पण त्याच वेळेस तो कॅश विड्रॉल करत असताना दुसऱ्या 2 ऍक्टिव्हिटी सायमल्टेनियसली करू शकेल का? इकडे त्यानं कॅश विड्रॉलसाठी विड्रॉल सबमिट केली, इकडे त्यानं पासबुक प्रिंटिंगला दिलं, इकडे त्याला आणखीन तिसरी ऍक्टिव्हिटी काही लॉकरचं ऍप्लिकेशन द्यायचं तर त्यांनी सबमिट केलं. वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज त्यानं एकाच वेळेस स्टार्ट करून दिल्या. एका काउंटरला एक दिलं, दुसऱ्या काउंटरला दुसरं दिलं. आपण लेट अस एक्सपेक्ट दॅट त्याच्यामध्ये काही गर्दी नाही आहे. प्रत्येक 3 काउंटर्स वेगवेगळे किंवा एकच बऱ्याच वेळेस तुमच्या ब्रँचमध्ये होत असेल, स्टाफ शॉर्टेज असेल तर त्यावेळेस एकट्याला सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागतात. 2-3 ऍक्टिव्हिटीज तुम्ही आपल्याकडे घेऊ शकता आणि मग त्या सायमल्टेनियसली रन होत राहतील, त्याच्या प्रोसेसेस कम्प्लीट होतील आणि तो प्रोजेक्ट कम्प्लीट होईल. म्हणजे त्या ऍक्टिव्हिटी इंडिपेंडंट आहे.
पासबुक प्रिंटिंग आणखीन कॅश विड्रॉल याचा तसा एकमेकाशी काही संबंध नाहीये. जर त्यांना लोन ऍप्लिकेशन किंवा लॉकर ऍडमिशन ऍप्लिकेशन दिलं किंवा त्यांना काही डीडी स्टार्ट पाहिजे, त्याला डिमांड ड्राफ्ट वगैरे, त्याच्यासाठी काही कॅश भरली किंवा त्याच्यासाठी दुसरं विड्रॉल दिलं तर तो पार्ट वेगळा होऊन जाईल. राईट. तर एखाद्या प्रोजेक्टमध्ये अशा ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज असू शकतात. त्यातल्या मग एबीसी सारख्या ह्या इंडिपेंडंट ऍक्टिव्हिटी आहेत, एकमेकावरती अवलंबून नाही आहेत. काही डिपेंडिंग ऍक्टिव्हिटीज आहेत. ई ऍक्टिव्हिटी बी वरती अवलंबून आहे, डी ऍक्टिव्हिटी ए वरती अवलंबून आहे, एफ ऍक्टिव्हिटी सी वरती अवलंबून आहेत. अशा डिपेंडिंग ई ऍक्टिव्हिटीज असू शकतात. काही ऍक्टिव्हिटीज पॅरलल चालतात. पॅरलल ऍक्टिव्हिटीज पण आपण त्याला म्हणू शकतो. इंडिपेंडंट ऍक्टिव्हिटी आणि पॅरलल एकाच वेळेस चालणाऱ्या अशी पण असू शकते. हे ज्यावेळेस तुम्ही आता नेटवर्क बघताय त्यावेळेस तुमच्या मनामध्ये काही प्रश्न आला का? एनी जिनियस? वन मोर पार्टी इज ड्यू. हे नेटवर्क तुम्ही बघताय, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत आणि नोड्स आहेत. हे बघताना तुमच्या मनामध्ये काही प्रश्न आलाय का? ह्याच्यात एक महत्वाची गोष्ट आहे, हे सगळे ऍक्टिव्हिटीज आणि जे गोल आहेत, गोळे, हे एकमेकाशी कनेक्टेड पाहिजे. हे हवेत असून चालणार नाही. हे असे एकमेकाशी कनेक्टेड पाहिजे. येस, काही प्रश्न येतो तुमच्या मनामध्ये? आलाच पाहिजे. मी हिंट देतो तुम्हाला. ए ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्ही बघितलं असेल, ॲरो हा अतिशय छोटा आहे, पण एफ ऍक्टिव्हिटी मध्ये हा ॲरो आहे जो तो अतिशय मोठा आहे. काही प्रश्न आहे तुम्हाला? वेळेमुळे का सर तो? हा, वेळेमुळे का तो? नाही, तोच महत्वाचा आहे की ऍक्टिव्हिटी दाखवताना आपण जो ॲरो काढतोय त्या ॲरोचा लेंथ, त्या ॲरोची लांबी, हा त्यासाठी लागणारा वेळ किंवा रिसोर्सेस जास्त कमी दाखवत नाही. ते फक्त नेटवर्क सुटसुटीत दिसावं, चांगलं दिसावं, याच्यासाठी त्या ऍक्टिव्हिटीचे जे ॲरो आहेत ते कमी जास्त होतात. एखादा म्हणजे आता इथं एफ ऍक्टिव्हिटीचा ॲरो अतिशय मोठा आहे बघा. सगळ्या ह्याच्यामध्ये सर्किटमध्ये तुम्हाला असं दिसेल की एफ ऍक्टिव्हिटीचा ॲरो अतिशय मोठा आहे, म्हणजे ती ऍक्टिव्हिटी मोठी आहे किंवा महत्वाची आहे असं नाही. इट डज नॉट मीन दॅट इट इज इम्पॉर्टंट अँड अ लॉंग ऍक्टिव्हिटी. इट मे बी फ्यू अवर्स इन कंपॅरिझन टू अदर ऍक्टिव्हिटीज, पण ती महत्वाची किंवा ती त्याचा वेळ दाखवत नाही. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल, कुठलीही ऍक्टिव्हिटी ही बॅकवर्ड नाही आहे, पाठीमागे जात नाही. त्या ॲरो कोणत्याही नेटवर्क मध्ये बघा तुम्ही, सगळ्या ऍक्टिव्हिटीचे ॲरो आहेत हे फॉरवर्ड आहेत. डावीकडून उजवीकडे जाणारे ॲरो आहेत. उजवीकडून डावीकडे जाणारा ॲरो आहे का एखादा? अगेन एनी जिनियस? का नाही आपण काढू शकत? एखादा ॲरो डावीकडून उजवीकडे का नाही जात आहे? नेटवर्किंग मध्ये किंवा प्रोजेक्ट मॅनेजमेंट मध्ये हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. सगळे ॲरो हे डावीकडून उजवीकडे गेले पाहिजेत, फॉरवर्ड असले पाहिजेत, त्यांना आपल्याला नंबरही करायचं आहे. हे ॲरोज वरती जे एबीसी वगैरे आहेत ते ऍक्टिव्हिटीचं नाव दर्शवतात. याच्यामध्ये 0 ते किंवा 1 पासून पुढचे आपण नंबर देऊ शकतो या गोळांच्या मध्ये, नोट्स मध्ये. पण हा ॲरो उजवीकडून डावीकडे जात, सगळे ॲरो पुढे जातात, फॉरवर्ड आहे. का बरं? मग ते सगळ्यांचे अंतिम उद्दिष्ट याचे, ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ह्या सगळ्या प्रोसेस त्या टप्प्याने गेल्यानंतर तिथं पोहोचायचं आहे. म्हणजे असं त्यातनं एक प्रोजेक्ट पाहिल्यानंतर लक्षात येतं की येस, तुम्ही चांगलं सांगताय, पण याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट विचारते. आपण प्रोजेक्ट करत करत पुढे पुढे जातो. पुढे पुढे जातोय म्हणजे काय होत आहे?
प्रोग्रेस खर्च मध्ये होतोय ना. प्रोसेस प्रोग्रेस मध्ये हा, प्रोसेस ज्यावेळेस पुढे चालली आहे त्यावेळेस त्यासाठी लागणारा वेळ खर्च होतोय ना. हा बाकी तर रिसोर्सेस खर्च होतात आहे, पण वेळ सुद्धा खर्च होतोय. आणि वेळ आपल्याला परत आणता येईल का हो खर्च झालेली? नाही आणता येणार. त्याच्यामुळे तो निगेटिव्ह किंवा उलट दिशा त्याच्यामध्ये दाखवता येणार नाही. एखादा प्रोजेक्ट मध्ये बंद पडेल पण तो उलटा चाललाय असं होणार नाही. राईट. आपण तो उलटा करायचा असेल समजा, म्हणजे आपण एखादी बिल्डिंग बांधायची आहे, त्याला अंडरग्राऊंड पार्किंग करायचंय, खूप सारी खोदाई केली. आता पुण्यात जर तुम्ही येत असाल मीटिंगला आला तर बघितलं असेल मेट्रो स्टेशन साठी खूप सारं खोदतात ते खाली. एक 8-10 मजली इमारत खाली होईल एवढं मोठं त्यांनी खोदलंय. त्यासाठी त्यांना बराच वेळही लागतो. 5-5, 6-6 महिने त्यांची खुदाई चालते. आणि उद्या जर तो कॅन्सल झाला की तिथे आता मेट्रो स्टेशन करायचं नाही, तो खड्डा भरायचा आहे, तर त्यासाठी लागणारा तो वेगळा प्रोजेक्ट असेल आणि त्यासाठी लागणारा वेळ हा वेगळा असेल. ऑलरेडी जो खड्डा खोदण्यासाठी जो वेळ घालवलाय तो परत येणार नाही. वेळ हा आपला पुढे प्रोग्रेसिव्ह असतो. आज आता तुमचं एचडीसीएमचं 1 सेमिस्टर झालं, 2 सेमिस्टर झालं, तुम्ही पुढे पुढे चाललाय. वेळ हा पुढे चाललेला आहे, रिसोर्सेस खर्चच होत आहेत. राईट. तर त्याच्यामुळे आपलं हे ॲरोज जे आहेत हे नेहमी फॉरवर्ड असले पाहिजेत. अतिशय इंटरेस्टिंग आहे हा टॉपिक. कधी तुम्हाला कंटाळा आला, काहीतरी ब्रेकअप झाला, हे झाला की सगळं हे नेटवर्क काढायला घ्यायचे. भरपूर सारे मी तुम्हाला एक्झाम्पल्स वगैरे हा पॉवर पॉईंट शेअर करेल. इतकं डोक्याला व्यवस्थित मजा येते, खाद्य येतं. पत्ते बित्ते खेळत बसण्यापेक्षा याच्यामध्ये खूप सारी मजा येते. याच्यामध्ये तुम्हाला दिसेल बघा, या पुढच्या नेटवर्क मध्ये दिसते तुम्हाला ही स्लाइड दिसते सर रुपेशजी? पुढची स्लाइड घेतली का तुम्ही? हो. नाही दिसत आहे सर ती स्लाइड. 4C 4D6 वगैरे नाही सर. आता आता दिसते. ओके. परत आता मी एकदा मोठी करून बघतो, दिसते का पहा, तुम्हाला सांगा मला. दिसते? हो दिसते. आता या स्लाइड मध्ये फक्त हे नेटवर्क बदललंय, एकमेकाचं रिलेशन बदललेलं आहे. एबीसी तसंच रिलेशन आहे, पण आता DC वरती अवलंबून आहे, EB वरती अवलंबून आहे, FA वरती अवलंबून आहे. त्याच्यामध्ये GH वगैरे ज्या ऍक्टिव्हिटीज आधीच्या नेटवर्क मध्ये होत्या त्या कमी केल्या आपण. पण याच्यामध्ये तुम्हाला एक लक्षात आलं असेल, ॲरोच्या वरती आपण अल्फाबेट्स लिहिलेले आहेत. ABC. आधीच्या स्लाइड मध्ये पण ॲरोच्या वरती अल्फाबेट्स होते, ते त्या ऍक्टिव्हिटीचं नाव आहे. आणि ऍक्टिव्हिटीच्या खाली जे आकडे आहेत ती त्या ऍक्टिव्हिटी पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ आहे. जसं ए ऍक्टिव्हिटी पूर्ण करण्यासाठी 2 युनिट्स, समजा आपण इथे तास हे युनिट धरूया किंवा दिवस धरू, सोपा दिवस धरू. तर ऍक्टिव्हिटी 1 कंप्लीट करण्यासाठी आपल्याला 2 दिवस लागतात. ऍक्टिव्हिटी B कंप्लीट करण्यासाठी 6 दिवस लागतात. ऍक्टिव्हिटी C कंप्लीट करण्यासाठी आपल्याला 4 दिवस लागतात. ओके. त्याचप्रमाणे ऍक्टिव्हिटी D कंप्लीट करण्यासाठी 6 दिवस, E कंप्लीट करण्यासाठी 8 दिवस आणि F कंप्लीट करण्यासाठी 7 दिवस. म्हणजे आपण बाणाच्या वरती जे लिहितो, ॲरोच्या वरती जे आपण अल्फाबेट लिहिलंय ते त्या ऍक्टिव्हिटीचं नाव आहे. आपण असं पूर्ण नाव लिहित नाही की विड्रॉल स्लिप भरणे, पासिंग ऑफिसरकडे जाणे, कॅश काउंटरला परत शिपाई घेऊन येणे, मग तो कॅशियर कॅश मोजणे किंवा तो अनाऊन्स करणे, टोकन नंबर वगैरे वगैरे, असं आपण त्या त्या ऍक्टिव्हिटीची पूर्ण प्रोसेस न लिहिता त्याला आपण ABCD वगैरे अशी नावं दिलेली आहेत. आणि त्यासाठी लागणारा वेळ हा आपण त्या ॲरोच्या खाली लिहिलेला आहे. आणि जे आपले नोड्स आहेत त्यांना आपण 1, 2, 3, 4, 5 असे नंबर दिलेले आहेत. आणि हे नंबर देताना तुम्ही बघितलं असेल, परत इथे आपण डावीकडून उजवीकडे जातो आणि खालून वरती जातो. 1 नंबर हा सगळ्यात सुरुवातीची जी ऍक्टिव्हिटी आहे तिला दिलेला आहे. त्याच्यानंतरचा पुढचा नोड जो दिला तो 2 खाली, मग त्याच्यावरती 3, त्याच्यावरती 4 आणि त्याच्यावरती 5. याच्यामध्ये हा जो 1 नंबर आहे ह्याला आपण स्टार्टिंग इव्हेंट किंवा नोड म्हणतो. आणि 5 नंबरला आपण एंड इव्हेंट किंवा एंड नोड म्हणतो.
का बरं? ह्याला आपण 1 ला स्टार्टिंग इव्हेंट का म्हणायचं? एनिबडी? तिथून सुरुवात आहे ना सर. येस, त्याच्या आधी कोणतीही ऍक्टिव्हिटी होत नाहीये. नाही. येस, तो कस्टमरच बँकेत आल्यानंतर ती पुढची ऍक्टिव्हिटी सुरू होणार आहे. म्हणून एक नंबर हा स्टार्टिंग इव्हेंट आहे. देर इज नो प्रिसिडिंग ऍक्टिव्हिटी. आणि 5 नंतर त्याला एंड इव्हेंट का म्हणायचं? तिथे संपतंय, त्याच्यानंतर काही नाहीये, गोलाची होत आहे. येस, 5 नंबर नंतर कोणतीही ऍक्टिव्हिटी नाही. देर इज नो सक्सिडिंग इव्हेंट. 5 नंतर दुसरा कुठलाही इव्हेंट होत नाही, सॉरी ऍक्टिव्हिटी होत नाही. ती शेवटची ऍक्टिव्हिटी आहे, तो एंड इव्हेंट आहे. तुम्ही बघितलं असेल ऍक्टिव्हिटी डी, ई आणि एफ ह्या तिन्ही एकत्र येऊन मग 5 हा इव्हेंट कम्प्लीट होतो. तो कस्टमर बाहेर निघून जातो. त्याचं कॅश विड्रॉल झालं, त्याला पासबुक प्रिंटआउट मिळून गेली, त्याचं काय ते दुसऱ्या ऍक्टिव्हिटी लॉक ऑफ फॉर्म वगैरे ते ऍक्सेप्ट झालं. सगळ्या ऍक्टिव्हिटीज कम्प्लीट झाल्यानंतर तो कस्टमर निघून गेला. त्याचा प्रोजेक्ट बँकेतलं जे काय काम होतं ते पूर्ण झालं. 3 ऍक्टिव्हिटीज तो घेऊन आला होता, 3 कामं घेऊन आला होता, त्याची प्रोसेस सगळी कम्प्लीट झाली. शेवटचा तो 5 नंबरला सगळ्या ऍक्टिव्हिटीज, त्याला ते पासबुक प्रिंट मिळालं, कॅश मिळाली, ह्याची लॉकरची चावी मिळाली, तो गेला. बरोबर आहे? त्याच्यामुळे ते हे इव्हेंट्स किंवा नोड्स आहेत, याच्यामध्ये काही इव्हेंट्स आहेत हे बर्स्टिंग इव्हेंट आहेत. ह्याच्यामधून बघा 3 इव्हेंट निघतायत. एबीसी हे एका नोड मधून निघाले म्हणून ह्याला बर्स्ट झालाय आणि ह्याच्यामध्ये मर्ज होत आहेत. डीईएफ हे मर्ज होत आहेत म्हणून याला मर्जिंग इव्हेंट असं म्हटलं जातं, मर्जिंग नोड असं म्हटलं जातं. जिथून ऍक्टिव्हिटी, बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी, एक किंवा जास्त, एकापेक्षा जास्त ऍक्टिव्हिटी निघतात त्यावेळेस त्याला बर्स्टिंग इव्हेंट, आणि एकापेक्षा जास्त ऍक्टिव्हिटी ज्यावेळेस एखाद्या इव्हेंट मध्ये येतात त्यावेळेस त्याला मर्जिंग इव्हेंट असं म्हटलं जातं. कुणाला काही शंका, कुणाला काही प्रश्न? आपण अतिशय इंटरेस्टिंग पॉइंट वरती आलेलो आहे. परत एकदा मी रिपीट करतो, हे जे समोर तुम्हाला दिसते त्याला नेटवर्क म्हणतात. याच्यामध्ये सगळ्या ऍक्टिव्हिटीज एकमेकाला कनेक्टेड आहेत. ज्या बाणानं दाखवल्यात आणि ज्याच्यावरती अल्फाबेट लिहिलेले आहेत ABCDEF ह्या ऍक्टिव्हिटीज आहेत. त्या ऍक्टिव्हिटी पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ हा त्या बाणांच्या खाली लिहिलेला आहे. बाणाचा ॲरोचं लेंथ काय आहे? बाणाची लेंथ, बाणाची लांबी इज इममटेरियल. एखादा बाण छोटा आहे म्हणून तो लवकर संपती ती ऍक्टिव्हिटी असं नाही, आणि एखादा बाण मोठा आहे म्हणजे ती ऍक्टिव्हिटी खूप वेळ घेते असं पण नाही. ते फक्त ते नेटवर्क चांगलं दिसावं, एकमेकाची रिलेशनशिप स्पष्ट व्हावी याच्यासाठी आपण हे बाण छोटे मोठे करतो. प्रत्येक नेटवर्क मध्ये फक्त एकच स्टार्टिंग इव्हेंट असेल आणि फक्त एकच एंड इव्हेंट असेल. 2 एंड इव्हेंट्स, 2 स्टार्टिंग इव्हेंट्स असणार नाहीत. क्लिअर? कोणाचे काही प्रश्न, शंका? अतिशय इंटरेस्टिंग टॉपिक आहे. आणखीन फक्त मी एकच कन्सेप्ट आता तुम्हाला सांगणार आहे, अँड देन यू विल गेट स्टंड. अरे हे इतकं सोपं आणि हे इतकं उपयोगी आहे. तुमचे काही प्रश्न नाहीत? तुम्हाला प्रश्न नसतील तर मग मला प्रश्न आहे. म्हणाली आहे का? ते लेडीजनी काय बोलायचं नाही वगैरे असं तुमच्या बॅच मध्ये ठरवलेलं आहे का? धाकली मूठ 1.25 लाखाची वगैरे? संकेतजी? रणजित? राजेंद्रजी? माझा एक छोटा प्रश्न आहे.
आपला स्टार्टिंग इव्हेंट 1 आहे आणि एंड इव्हेंट 5 आहे, बरोबर. तर 1 पासून 5 पर्यंत मला तो प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल? 8 युनिट. ना 8 युनिट सर. अरे वा, गुड. कशाबरोबर? सर बाकीचे सायमल्टेनियसली चालतील ना. आता 1 नंबर पासूनच ABC तिन्ही पण चालू होत आहेत. मॅक्झिमम टाइम जो आहे तो ईच्या खाली लिहिलेला आहे 8 युनिट. हा, बाकी तो सगळे 8 युनिट फक्त एका ऍक्टिव्हिटीचा आहे. एक लक्षात घ्या, त्या प्रोजेक्ट मध्ये जेवढ्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या सर्व ऍक्टिव्हिटीज पूर्ण झाल्याशिवाय प्रोजेक्ट पूर्ण होत नाही. फक्त आता ती मॅक्झिमम तुमचं त्या दृष्टीनं उत्तर बरोबर आहे की ज्याला जास्तीत जास्त वेळ लागतो ती ऍक्टिव्हिटी पूर्ण झाली म्हणजे तो प्रोजेक्ट पूर्ण झाला, असं होत नाही. 1 पासून 5 पर्यंत जाण्याचे 3 मार्ग आहेत, 3 रस्ते आहेत. कोणते आहेत रस्ते? एक तर पहिले तुम्ही A आणि F ऍक्टिव्हिटी पूर्ण करा, हा एक रस्ता आहे. त्याच्यानंतर B आणि E ऍक्टिव्हिटी पूर्ण करा, हा दुसरा रस्ता आहे. C आणि D ऍक्टिव्हिटी पूर्ण करा, हा तिसरा रस्ता आहे. आता पहिल्या ऍक्टिव्हिटी, पहिल्या रस्त्याने जाण्याला आपल्याला किती वेळ लागतोय? प्लीज तुम्ही लिहून घ्या. A आणि F हा आपण पहिला मार्ग, पहिला रस्ता धरला. A साठी 2 दिवस, F साठी 7 दिवस, म्हणजे त्या पहिल्या रूटला, पहिल्या मार्गाला आपल्याला टोटल 9 दिवस लागतात, बरोबर आहे. दुसरा जो आपला B ऍक्टिव्हिटी आणि E ऍक्टिव्हिटी पूर्ण करून आपण 5 कडे गेलो तर 6 अधिक 8 14 दिवस लागतात, राईट. आणि तिसरा मार्ग जो आहे की ज्याच्यामध्ये C आणि D ऍक्टिव्हिटी पूर्ण केली तर त्यासाठी आपल्याला लागतात 10 दिवस. क्लिअर? पहिला मार्ग जो आपण A आणि F तो आपण 9 दिवसामध्ये पूर्ण करू शकतो. दुसरा मार्ग जो आहे B आणि E यासाठी आपल्याला 14 दिवस लागतात. आणि तिसरा मार्ग जो आहे C आणि D याच्यासाठी आपल्याला लागतात 10 दिवस. तर मग आपलं प्रोजेक्टचं ड्युरेशन काय असेल? आपला कुठला मार्ग याच्यातला महत्वाचा आहे? आपलं पट CPM संपलं. एक छोटा कन्सेप्ट फक्त आता शिल्लक राहील. या प्रश्नाचं मला जर उत्तर दिलं की आता हा प्रोजेक्ट जो तुमच्या समोर जो नेटवर्क आहे, हा प्रोजेक्ट किती दिवसात पूर्ण होईल, त्याचं प्रोजेक्ट ड्युरेशन काय आहे आणि त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा मार्ग, क्रिटिकल मार्ग कोणता आहे? सर टोटल केले तर तेच होतंय. हा, आणि मिडल जो आहे 8 आणि 6 14. हा, 14 युनिटचा जो मार्ग आहे हा. तो त्यात जास्त वेळ घेणार आहे. येस, म्हणजे आपल्या प्रोजेक्टची, कारण काही ऍक्टिव्हिटीज ह्या सायमल्टेनियसली चालत आहेत, एका पाठोपाठ एक असं नाही आहे ना. 33 दिवस जे तुम्ही म्हणता ते 1 आफ्टर A ऍक्टिव्हिटी पूर्ण झाली की B ऍक्टिव्हिटी पूर्ण झाली की C ऍक्टिव्हिटी, असं नाही आहे ना. जसं आता इथं ज्यावेळेस A ऍक्टिव्हिटी 2च दिवस घेतीये, B ऍक्टिव्हिटी 6 दिवस घेते, C ऍक्टिव्हिटी 4 दिवस घेते. ह्या ऍक्टिव्हिटीज पुढे पुढे सरकत जाणार आहेत सायमल्टेनियसली. पण सगळ्यात लांब जी ऍक्टिव्हिटी आहे B आणि E हा 14 दिवस घेते. हा 14 दिवस घेत असताना बाकीच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज कंप्लीट होऊन जातील. दे विल बी स्टँडिंग. हा जो 3 नंबरचा मार्क आहे ह्याला 10 दिवस लागतात, ह्याला 9 दिवस लागतात. ही A आणि F पूर्ण करून हा 5 दिवस थांबणार. इकडच्या B आणि E ह्या पूर्ण झाल्याशिवाय ते होत नाही. 5 दिवस तो उभा राहणार. इथं C आणि D कंप्लीट झाल्याशिवाय होत नाही. 10 दिवसात ते होतंय, तो 4 दिवस उभा राहणार. सगळ्यात लांब मार्ग हा आहे B आणि E. त्याच्यामुळे हा क्रिटिकल पाथ आहे. B आणि E वेळेवर सुरुवात झाली पाहिजे, वेळेवर संपली पाहिजे, त्याला रिसोर्सेस दिले पाहिजेत. A आणि F वरती मी गडबड करून उपयोग आहे का? तर A आणि F कंप्लीट केल्यानंतर त्याला 5 दिवस थांबायचंय. तर त्याच्यासाठी मी आता काय करू शकतो? मी आधी B सुरू करणार, मग C सुरू करणार आणि मग थोडंसं डिले करून मी A सुरू केलं तरी चालू शकतं. डिसिजन मेकिंग मध्ये याचा तुम्हाला उपयोग लक्षात आला? मला या ABC जरी नेटवर्क मध्ये तिन्ही ऍक्टिव्हिटी एका वेळेस सुरू झालेल्या दिसत असल्या तरी त्या एका वेळेस सुरू करायची जरुरी नाही.
हे जर माझं पासबुक प्रिंटिंगचं काम असेल, पासबुक प्रिंटिंगला किती वेळ लागणार आहे? कॅश विड्रॉला जास्त वेळ लागेल, लॉकर ओपन करायला जास्त वेळ लागेल. कशाला वेळ लागेल? ज्या ऍक्टिव्हिटीला जास्त वेळ लागणार आहे ती ऍक्टिव्हिटी मी पहिली सुरू केली पाहिजे, त्याच्यानंतर त्यापेक्षा कमी वेळ लागणारी आणि मग सगळ्यात लवकर ऍक्टिव्हिटी होणारी ती मी नंतर केली पाहिजे. म्हणजे माझे जे रिसोर्सेस आहे, माझे पैसे असतील, माझे मशीन्स असतील, माझं मनुष्यबळ असेल, ते मी नाहक सगळीकडे वेस्ट करायची जरुरी नाही. त्याच्यात रिसोर्स अलोकेशन करतोय, हे लक्षात घ्या तुम्ही. सगळ्या ऍक्टिव्हिटीज वरती आपण एकदम एका वेळेस कॉन्सन्ट्रेट करायची जरूर नाही. आपले रिसोर्सेस, आपला वेळ देण्याची जरुरी नाही. या प्रोजेक्टमध्ये 2 ऍक्टिव्हिटीज अतिशय महत्वाच्या आहेत, बी आणि ई, की ज्यांना 14 दिवस लागतात. त्याच्यावरती माझं बारकाईनं लक्ष असलं पाहिजे की त्या वेळेत पूर्ण झाल्या पाहिजे. मी ए ऍक्टिव्हिटी 3-4 दिवस डिले करू शकतो सुरू करायला, कारण मला इथं शेवटी स्लॅग आहे, फ्री फ्लोट आहे, त्याला फ्लोट किंवा स्लॅग म्हणतात. माझ्याकडे फ्री टाइम आहे, इकडे पण 3-4 दिवसाचा फ्री टाइम आहे. पण बी आणि ई मध्ये फ्री टाइम अजिबात नाही. त्या ऍक्टिव्हिटीज वेळेवर सुरू झाल्या पाहिजेत आणि वेळेवरती संपल्या पाहिजेत. आर यू विथ मी? डिसिजन मेकिंग मध्ये कसा याचा उपयोग होतोय? म्हणजे या नेटवर्क मध्ये महत्वाच्या ऍक्टिव्हिटीज कोणत्या आहेत, महत्वाचा रूट कोणता आहे, ऍक्टिव्हिटीचा महत्वाचा मार्ग, क्रिटिकल पाथ कोणता आहे. द ऍक्टिव्हिटीज फॉलोइंग ऑन द क्रिटिकल पाथ दे आर कॉल्ड एज द क्रिटिकल ऍक्टिव्हिटी. त्या ऍक्टिव्हिटी क्रिटिकल वेळेत पूर्ण झाल्या पाहिजेत. त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण मनुष्यबळ किंवा रिसोर्सेस तिथं लावले पाहिजेत. आणि जिथं आपल्याला स्लॅग आहे, जिथं आपण थोडस डिले करू शकतो, त्या ऍक्टिव्हिटीज आपण नंतर सुरू केल्या तरी चालू शकतात. परत नट शेल मध्ये ॲरो जे आहेत ते ऍक्टिव्हिटी दाखवतात आणि गोल जे आहेत ते इव्हेंट किंवा नोड दाखवतात. ऍक्टिव्हिटीजना आपण एबीसीडी असं अल्फाबेट देतो आणि इव्हेंट्स किंवा नोड हे अंकामध्ये 1-0 ते पुढे किंवा 1 ते पुढे अशा अंकामध्ये आपण इव्हेंट किंवा नोड यांना नंबरिंग करतो. प्रत्येक ऍक्टिव्हिटी कंप्लीट होणे आवश्यक आहे, त्याच्याशिवाय प्रोजेक्ट कंप्लीट होत नाही. एचडीसीएम मध्ये सगळ्या कोर्सचे इंटरनल्स पूर्ण केले पाहिजे, सगळ्या पेपरची एक्झामिनेशन दिली पाहिजे. 1-2 पेपरला तुम्ही बसला नाही तर तुमचं एचडीसीएम कंप्लीट होत नाही. कॅश विड्रॉलला तो विड्रॉल स्लिप आहे ते पूर्ण प्रोसेस मधून गेली पाहिजे, त्याच्याशिवाय कॅश देता येत नाही. त्या प्रत्येक स्टेपचं महत्व आहे. ही छोटी स्टेप आहे, 2 मिनिटाची स्टेप आहे, नाही केली तर असं होत नाही. सिग्नेचर व्हेरिफिकेशन झालं पाहिजे, त्या पासिंग ऑफिसरची त्याच्यावरती सही पाहिजे, त्याचा कोड असेल तर तो कोड आला पाहिजे. एक विशिष्ट रकमे पुढचं असेल तर त्याच्यावरती बँक मॅनेजरचं पासिंग असेल, एजंटचं पासिंग असेल तर ते झालं पाहिजे. राईट. कर्ज मंजुरी प्रकरण, अप्रेझल रिपोर्ट, साईट व्हेरिफिकेशन, लिटरेचर सर्वे किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, अनेक स्टेप आहे. प्रत्येक स्टेपसाठी लागणारा वेळ वेगवेगळा आहे, पण त्या प्रत्येक गोष्ट झाल्यानंतरच तो प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकतो. आणि नेटवर्क मधला जो सगळ्यात मोठा पाथ आहे, स्टार्टिंग इव्हेंट पासून एंड इव्हेंट मध्ये जाण्यासाठी जास्त वेळ लागणारा जो मार्ग आहे, पाथ आहे, त्याला क्रिटिकल पाथ असं म्हणतात. त्या पाथवरती असणाऱ्या ऍक्टिव्हिटीज त्यांना क्रिटिकल ऍक्टिव्हिटी म्हणतात. आणि तो पाथ वेळेत पूर्ण होणं अतिशय महत्वाचं आहे. येस, कुणाला काही शंका, प्रश्न? अदरवाइज हा बोला. मग आता जे आपण डायग्राम पाहतोय त्याच्यामध्ये तो प्रोजेक्ट कम्प्लीट व्हायला 8 + 6 असे 14 दिवस लागतील का? हो हो, प्रोजेक्ट ड्युरेशन 14 दिवसाचं आहे ह्याचं, बरोबर आहे. 14 दिवसाच्या आधी तो प्रोजेक्ट ड्युरेशन होऊ शकत नाही. करता येऊ शकतं, पण आता आपण त्याच्यात जायला, त्याला प्रोजेक्ट क्रॅशिंग म्हणतात. वेगळी टेक्नॉलॉजी लावून वेगळ्या गोष्टी करून तो ऍक्टिव्हिटी टाइम कमी करायचा. क्रिटिकल टाइम वरचा हा प्रश्न पहिला तुम्ही हाच विचारला होता ना, म्हणून मग म्हटलं 8 + 6. हा येस.
प्रोजेक्ट कम्प्लीट करण्यासाठी किती वेळ लागेल, तर तो 14 दिवसाचा वेळ लागेल, कारण तो सगळ्यात लॉंग पाथ आहे ना, लांब पाथ आहे. हो. आधीचे छोटे पाथ आहेत ते कम्प्लीट करून तिथं त्यांना थांबावं लागेल, वेट करावं लागेल. बरोबर. त्याच्यामुळे तिथं आपण थोडासा डिले करू शकू. तिथं आधी रिसोर्सेस आपले वापरायची जरूर नाहीये. बरोबर. म्हणजे परीक्षेमध्ये सुद्धा आपण अभ्यास करायच्या वेळेस सुद्धा जे अवघड विषय आहेत ते आधी घेतले पाहिजे, त्याला जास्त वेळ दिला पाहिजे. एखादा सोपा विषय किंवा आपण समजा अकाउंट्स वगैरे, आता तुम्ही बँकेत काम करत असल्यामुळे अकाउंट्स किंवा कॉस्टिंग कदाचित तुम्हाला सोपं जात असेल, ते थोडंसं उशिरा सुरू केलं तर चालू शकतं. सगळे विषय सगळ्या गोष्टी एकाच वेळेस सुरू करायची जरूर नाही, असा त्याच्यातला नटशेल आहे. आणि तो आता विषय निघाला म्हणून तो प्रोजेक्ट क्रॅशिंग जो आहे, त्या क्रिटिकल पाथ, ह्याच्यातलं एक महत्वाचं आहे. ज्यावेळेस आपण इथं थोडासा डिले करू शकतो म्हटलं की ए ऍक्टिव्हिटी किंवा हा जो पाथ आहे ह्याच्यामध्ये मला 5 दिवस मोकळे आहेत, फ्री आहेत, थोडं मी उशिरा सुरू करू शकतो. उशिरा सुरू करतो म्हणून मी जर झोपून गेलो, कासव आणि सशाच्या शर्यतीसारखं बघितलंच नाही त्याच्याकडे, तर मग हा पाथ क्रिटिकल होईल. त्याला जो डिफरन्स आहे या दोन पाथ मधला, तेवढाच त्याच्यामध्ये फ्री टाइम आहे. त्याच्या पलीकडचा फ्री टाइम त्याच्यामध्ये मिळणार नाही. तो त्या पर्टिक्युलर टायमिंग मध्येच तो कम्प्लीट झाला पाहिजे किंवा तेवढा फ्री टाइम वापरला पाहिजे. त्यामुळे प्रोजेक्ट क्रॅशिंग मध्ये काय करतो आपण, याच्यात दुसरी टेक्नॉलॉजी वापरून किंवा मनुष्यबळ वाढवून, जसं आता तुम्ही IMPS केलं, IMPS मध्ये तुमचं किती वेळ लागतो कॅश विड्रॉलला किंवा कॅश ट्रान्सफरला? ऑलमोस्ट नील. मोबाईल मध्ये IMPS एका क्षणात होतं सर. क्षणात, म्हणजे त्याला ब्रँच मध्ये यायची किंवा बँकेत या, विड्रॉल स्लिप भरा, पासिंग काही करायची जरूर नाही ना. जितकं फटाफट 1-2-5 मिनिटं, तो अगदी क्षणात नाही पण 1-2 मिनिटं 5 मिनिटं OTP येणं वगैरे वगैरे, व्हेरिफिकेशन करणं, जो किती फास्ट करू शकतो, अंगठे हलवू शकतो, त्याच्याप्रमाणे 1-2-5 मिनिटात त्याचं कॅश ट्रान्सफर होऊ शकते, एकदम फेसलेस. बरं, तो ब्रँच मध्ये आला की त्याला बसायची व्यवस्था पाहिजे, स्वच्छता पाहिजे, मग पाणी पाहिजे, परत काय म्हणणार तिथं टॉयलेट नाही का, काउंटरला दिसणारे चेहरे चांगले पाहिजेत, मग पुरुष असतील तर त्यांनी दाढी बडी व्यवस्थित केलेली, युनिफॉर्म मध्ये पाहिजेत. म्हणजे अनेक डिमांड्स त्याच्यामध्ये वाढू शकतात. पण IMPS ला काय, तो घरी बसल्या बसल्या करतो. कुणाचा चेहरा बघायचा ते बघत आपलं घरी बसल्या बसल्या कर. कॅश काय तुला करायचंय, डिपॉझिट ठेवायचंय, काय करायचंय, तुला ह्याचं पासबुक हे पाहिजे, स्टेटमेंट पाहिजेत, अकाउंट स्टेटमेंट पाहिजेत, चेक स्टॉप करायचा, रिलीज करायचा, सर्व गोष्टी तो आता मोबाईलद्वारे करू शकतो. पूर्ण आपण तिथं ते प्रोजेक्ट ड्युरेशन 0 वरती आणल्यासारखं झालंय. एनी टाइम 24/7 बँक उघडी आहे, तुला कधी पाहिजे त्यावेळेस घर बसल्या यू कॅन डू इट. पण प्रोजेक्ट क्रॅशिंगची अनेक वेळेस जरुरी पडते. आणि प्रोजेक्ट क्रॅश करायचं म्हटलं म्हणजे आता जे आपण म्हटलं की IMPS न वगैरे की आपण टेक्नॉलॉजी आणली, त्याचा कॉस्ट आहे. मला माहिती आहे त्याच्यासाठी सर्व्हर, वेगवेगळ्या प्रकारचे टेक्नॉलॉजी व्हेंडर्स, आणि छोट्या बँकांना ते परवडत नाही, मोठ्या बँकांना ते शक्य आहे की खूप सारे कस्टमर्स असतील, त्याचा जो ब्रेक इव्हन पॉइंट आहे तो मोठा आहे. आपण पूर्वी ATM ची पण फॅशन निघाली होती, बँकांनी ATMs आणले होते, आणि नंतर लक्षात आलं की ते ATM ची कॉस्ट आणि तिथे जाऊन होणारे ट्रान्झॅक्शन वगैरे याच्यामध्ये काही परवडतच नाही. त्याचा ब्रेक इव्हन पॉइंट जो आहे, ATMचा जो खर्च आहे, त्याची ऑपरेटिंग कॉस्ट आहे, तिथं AC पाहिजे त्या रूमला, तिथं वॉचमन पाहिजे, त्याच्यात कॅश रिप्लेनिशमेंट करायचे, कॅश भरायचे वगैरे वगैरे सगळं हा खर्च, आणि ATM वापरणारे लोक यांचं काय कुठं गणितच जमत नाही. त्यामुळे बऱ्याचशा बँकांनी आपले ATMs आता बंद केले, आणि आता IMPSच्या ह्याच्या जमान्यामध्ये तर ATM ला काही स्टँड राहिलेलाच नाहीये. ATM इज बिकम युजलेस. बऱ्याचशा बँका ATMs बंदच करून राहिल्या. जे एअरपोर्ट किंवा मार्केट प्लेस वगैरे महत्वाच्या ठिकाणी सिटीमध्ये वगैरे ATMs ना उपयोग आहे, अदरवाईज काही त्याचा उपयोग नाही आहे ATMsचा. त्यामुळे प्रोजेक्ट क्रॅशिंग करायचं, प्रोजेक्ट जर वेळ कमी करायचा असेल तर टेक्नॉलॉजी मग त्याची कॉस्ट असते. फक्त युद्धाच्या वेळेस वगैरे कॉस्ट कडे बघायचं नाही, त्यावेळेस धडाधड
ऍक्टिव्हिटी टाइम कमी करायचा आणि ती ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची. काही वेळेस कॉम्पिटिशनमुळे ती करावी लागते. काही ठिकाणी दंड असतो, तो प्रोजेक्ट जर वेळेत कम्प्लीट नाही झाला तर ते मग प्रचंड दंड करतात. ती दंडाची अमाऊंट आणि आपल्याला प्रोजेक्टची वेळ कमी करायला लागणारी कॉस्ट याचं कम्पेअर करायचं. तर दंडाची रक्कम जास्त होत असेल तर मग प्रोजेक्ट क्रॅश करायचा. पण आपली प्रोजेक्ट क्रॅश करण्याची कॉस्ट कमी होतीये, सॉरी जास्त आहे, आणि दंडाची रक्कम कमी आहे, मग दंड भरलेला चालतो पण प्रोजेक्ट क्रॅश नाही करायचा. असंही त्याच्यामध्ये होऊ शकतं. राईट. आणखीन कोणाचे काही प्रश्न, शंका? अतिशय इंटरेस्टिंग आणि महत्वपूर्ण हे तुम्ही परीक्षेमध्ये तुम्हाला एक डेफिनेटली हा क्रिटिकल पाथ आयडेंटिफाय करा. तुम्हाला असं संपूर्ण नेटवर्क दिलं जाईल आणि त्या नेटवर्क मधून तुम्हाला क्रिटिकल पाथ आयडेंटिफाय करायचा. हे आता मी तुम्हाला दाखवलं ते नेटवर्क सोपं होतं. आता हे जर नेटवर्क तुम्ही बघितलं, दिसतंय तुम्हाला, हे थोडं आणखीन कॉम्प्लिकेटेड आहे. अनेक पाथ आहेत त्याच्यामध्ये. तर त्याच्यामधून तो क्रिटिकल पाथ कोणता आहे तो आयडेंटिफाय करायचा. नॉर्मली प्रश्न असा असतो, प्रोजेक्ट ड्युरेशन किती आहे, या नेटवर्क साठीचं प्रोजेक्ट ड्युरेशन किती आहे आणि त्याच्यातला क्रिटिकल पाथ कोणता, हे आयडेंटिफाय करा. अशा प्रकारचा प्रश्न आपण जनरली विचारत असतात परीक्षेमध्ये. मी तुम्हाला डायरेक्ट नेटवर्क देईन किंवा जर तुम्हाला आवडत असेल तर आपण नेटवर्क ड्रॉ करायला सांगू. 3 टप्पे येतात त्याच्यामध्ये. 15 मार्काचा किंवा 20 मार्काचा प्रश्न असतो लॉंग आन्सरचा. नेटवर्क ड्रॉ करा, त्याच्यानंतर त्याचा मग प्रोजेक्ट ड्युरेशन एस्टॅब्लिश करा आणि क्रिटिकल पाथ आयडेंटिफाय करा. असे 3 त्याच्यामध्ये प्रश्न येतील. पण याच्यामध्ये लिहायला काही लागत नाही. जर आयडिया क्लिअर असतील तर इट कॅन बी डन व्हेरी इझिली. राईट. आपण एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊया.
सो व्हेरी गुड इव्हनिंग. सगळे फ्रेश झाले, परत सुरू करूया. सचिनजी सुरू करायला काही हरकत नाही ना? पार्टिसिपंट्स लेक्चर संपलेलं नाहीये, 5 मिनिटाचा ब्रेक होता आपला. सर चालू करू शकता. आहेत 28 लोक आहेत. एक हो, दोघं सर. जण जरा बाहेर गेलेत मला वाटतं. Yes. काही अडचण नसावी कोणाला. And I think they are getting interest into this one, something new. Yes, sir. Even I am getting Um, interested. डेफिनेटली. कारण तसा हा टॉपिक ऑनलाईन शिकवायला खूप अवघड आहे. Yes, yes. प्रत्येक ह्याच्यात तुम्ही प्रत्येकाला वहीवरती नेटवर्क काढून वगैरे ना वेगळ्या पद्धतीने आपलं ते करणं फार सोपं जातं ते. आणि इथं एकतर हे जे दुसरं काम करत असताना त्यांचं अटेन्शन घेऊन हे घेऊन करणं. येस, बट दे आर व्हेरी नाईस पीपल. दे आर कोऑपरेटेड व्हेरी नाईस. Okay, sir. Yes, let's continue. येस, ही स्लाइड दिसते सगळ्यांना? हो सर. हो. गुड. आता ह्याच्यात स्टार्टिंग इव्हेंट कुठला आहे? स्टार्टिंग इव्हेंट तुम्हाला लक्षात असेल 1 नंबर आहे, कारण याच्या पाठीमागे कोणतीही ऍक्टिव्हिटी नाही. 10 नंबर हा एंड इव्हेंट आहे, त्याच्यानंतर कोणतीही ऍक्टिव्हिटी नाही, त्याच्यामुळे तो एंड इव्हेंट आहे. पण 1 पासून 10 कडे जाण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे मार्ग उपलब्ध आहेत. पहिला मार्ग आहे 1 ते 2, 2 ते 4, 4 ते 9, 9 ते 10. तुम्ही वाटल्यास वहीवरती लिहून ठेवा. आणि त्या मार्गासाठी 7 + 7 14, 15, 19 मार्ग 19. पहिल्या मार्गासाठी आपल्याला 19 दिवस लागतील. दुसरा मार्ग आहे तो 1 ते 3, 3 ते 4, 4 ते 9, 9 ते 10. त्याच्यासाठी 7, 7, 14, 15 आणि 16 दिवस लागतील. दुसऱ्या मार्गासाठी 16 दिवस लागतील. तिसरा मार्ग आहे परत 1 ते 3, 3 ते 5, 5 ते 7, 7 ते 8 आणि 8 ते 10. परत मी रिपीट करतो. 1 ते 3, 3 ते 5, 5 ते 7, 7 ते 8 आणि 8 ते 10. 5 आणि 2 7, 7 आणि 8 15, 21, 22 दिवस लागतील. आणखीन एक मार्ग आपल्याकडे उपलब्ध आहे. 1 ते 3, 3 ते 5, 5 ते 6, 6 ते 8 आणि 8 ते 10. रिपीट करतो. 1 ते 3, 3 ते 5, 5 ते 6, 6 ते 8 आणि 8 ते 10. या मार्गासाठी 5 + 1 6, 6 × 4 10, 16 आणि 17 दिवस लागतील. म्हणजे याच्यामध्ये हा जो मार्ग आहे सगळ्यात मोठा किंवा लांब मार्ग जो आहे 1 ते 3, 3 ते 6, 1 ते 3, 3 ते 5, 5 ते 7, 7 ते 8 आणि 8 ते 10. हा 22 दिवस लागणारा मार्ग हा सगळ्यात मोठा आहे. त्याच्यामुळे तो क्रिटिकल पाथ आहे. या पर्टिक्युलर प्रोजेक्टचं ड्युरेशन जे आहे, हा प्रोजेक्टचा जो कालावधी आहे हा 22 दिवसाचा आहे. आणि तो प्रोजेक्ट पूर्ण होण्यासाठी ज्या क्रिटिकल ऍक्टिव्हिटी आहेत त्या 1 ते 3, 3 ते 5, 5 ते 7, 7 ते 8 आणि 8 ते 10 ह्या ऍक्टिव्हिटी क्रिटिकल ऍक्टिव्हिटी आहेत, कारण त्या क्रिटिकल पाथ वरती आहेत. तुमच्या काही शंका असतील तरी काय अडचण नाही आहे. आता हे बरंच आपण परत लेखी ह्याच्यामध्ये बघतो आहोत. आतापर्यंत जे काही आपण चर्चा केली तेच डेफिनेशनच्या माध्यमातून आपण मांडतोय. पट आणि सीपे मध्ये जी टर्मिनॉलॉजी वापरली जाते जी आहे ती सगळ्यात महत्वाचं पहिल्या ऍक्टिव्हिटी विच कन्झ्युम्स रिसोर्सेस आणि टाइम. महत्वाचं आहे ते टाइम. ऍक्टिव्हिटी ही आपण बाणाने दाखवतो. बाणाचे 2 भाग आहेत. एक आहे त्याचं टेल किंवा LHS लेफ्ट हँड साइड. दुसरा जो टोकाचा भाग आहे त्याला आपण हेड म्हणतो किंवा राईट हँड साइड. बाणाच्या वरती
अल्फाबेटमध्ये त्या ऍक्टिव्हिटीचं नाव लिहिलं जातं आणि त्याच्या खाली त्यासाठी कन्झ्युम होणारा टाइम, त्याच्यासाठी लागणारा वेळ हा लिहिला जातो. दिस इज ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटीचे जे प्रकार आहेत ते मग पॅरलल, कन्करंट किंवा इंडिपेंडंट ऍक्टिव्हिटी. मगाशी आपण याच्यामध्ये बघितलं एबीसी, ह्या ऍक्टिव्हिटी एकाच वेळेस कन्करंटली आणि इंडिपेंडंटली चालू होत आहे. कॅश विड्रॉल करायची आणि लोन ऍप्लिकेशन सबमिट करायचे, या दोन्ही ऍक्टिव्हिटीचा तसा एकमेकाशी काही संबंध नाही. बँकेत आलेला माणूस त्या दोन्ही ऍक्टिव्हिटी, ग्राहक दोन्ही ऍक्टिव्हिटी एकाच वेळेस इंडिपेंडंटली सुरू करू शकतो. त्या पॅरलल ऍक्टिव्हिटीज आहे. पण काही ऍक्टिव्हिटी ह्या प्रिसिडिंग ऍक्टिव्हिटी असतात आणि काही ऍक्टिव्हिटी सक्सिडिंग ऍक्टिव्हिटी असतात. जसं कॅश विड्रॉलचा फॉर्म दिल्याशिवाय त्याची जी पुढची सक्सिडिंग ऍक्टिव्हिटी आहे, त्याची सिग्नेचर व्हेरिफिकेशन असेल, बॅलन्स व्हेरिफिकेशन असेल, या ऍक्टिव्हिटीज होऊ शकत नाही, त्याला कॅश मिळू शकत नाही. सो देअर यू गेट प्रिसिडिंग ऍक्टिव्हिटी आणि सक्सिडिंग ऍक्टिव्हिटी. त्याच्यानंतरचा जो भाग येतो तो आहे, स्लाइड दिसते, नोड किंवा इव्हेंट. जे आपण सर्कल काढलेत त्यांना इव्हेंट किंवा नोड. स्लाइड नाही दिसत आहे. दिसत नाहीये. त्यावेळेस तरी तुम्ही आवाज देताय, बरं आहे. आता दिसते? हो सर. हा, त्याला स्टार्टिंग इव्हेंट आणि एंड इव्हेंट असे दोन आहेत आणि ते आपण नॉर्मली अंकामध्ये तिथं लिहित असतो. या स्टार्टिंग आणि एंड इव्हेंट मध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत. बर्स्टिंग इव्हेंट, ज्यावेळेस एकापेक्षा जास्त इव्हेंट एकामधून एकापेक्षा जास्त ऍक्टिव्हिटी एखाद्या इव्हेंट मधून बाहेर निघतात, तर त्याला आपण बर्स्टिंग इव्हेंट म्हणतो. आणि एकापेक्षा जास्त ऍक्टिव्हिटी ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस त्याला मर्जिंग इव्हेंट असं म्हणतो. हे रूल्स आहेत आता आपण जे सांगितले त्याला. मगाशी मी जसं तुम्हाला सांगितलं की तो लेफ्ट टू राईटच गेला पाहिजे, नो निगेटिव्ह टायमिंग, त्यामुळे तो रिव्हर्स असा येणार नाही, खाली येणार नाही. आकडे आणि अल्फाबेटमध्ये त्यांना डिनोट करायचं आणि हँगिंग गोळे असल्या नाही. हा फक्त एक महत्वाचा कन्सेप्ट मी तुम्हाला दिला नव्हता मगाशी. डमी ऍक्टिव्हिटी किंवा अशा प्रकारचं लूप नेटवर्क मध्ये अलाउड नाहीये. ही स्लाइड तुम्ही बारकाईनं बघा आणि लूप किंवा लूपिंग म्हणजे काय हे तुम्हाला सांगता येतं का मला सांगा. हे जर तुम्हाला समजलं तर तुमचं पर्ट सीपीएम कम्प्लीट झालं. कोणी सांगू शकेल का मला डमी ऍक्टिव्हिटी का यूज करावी लागते? सर, डमी ऍक्टिव्हिटी केली तर खर्च आणि वेळ दोन्ही वाढेल. ओके, आणखी दुसरं कोणी काही? अलाउड नाही. हा, डमी ऍक्टिव्हिटी कधी करायची ह्याचा तुम्ही बारकाईने विचार करा. ही स्लाइड पहा, पुढची स्लाइड ही बघा तुम्ही. ही दिसते ना साईड? हो हो. ह्याच्यावरनं काय डमी ऍक्टिव्हिटी म्हणजे काय तुम्हाला सांगता येईल का? समजा तुम्ही उद्या आयसीएम पुण्याला आलेले आहात, मोटरसायकल वरती आले तुम्ही दोघं किंवा चौघ जण, आणि एका वेळेस दोन मोटरसायकल चौघ जण तुम्ही आयसीएम मधून निघाला कर्वे रोडवरनं आणि तुम्ही पीडीसीसी ला तुमच्या हेड ऑफिसला 4 बीजेला जर तुम्ही गेलात, तर दोन ऍक्टिव्हिटीज आहेत, दोन मोटरसायकल म्हणून आपण ऍक्टिव्हिटी ए आणि ऍक्टिव्हिटी बी असं धरलं. एक मोटरसायकल पंकज चालवत आहेत आणि एक मोटरसायकल दिनकर चालवत आहेत. एका वेळेस म्हणजे कोणीतरी बंदूक दिवेकर सरांनी किंवा कवडे सरांनी चुकीचा पार टाकला, तो आवाज केला आणि दोघं एका वेळेस निघाले. दोघं जण पॅरलली चालत राहिले, पंकज आणखीन दिनकर, आणि ऑलमोस्ट सेम एकाच वेळेस ते हेड ऑफिसला पोहोचले. म्हणजे त्यांचा स्टार्टिंग पॉइंट एक होता आणि एंड पॉइंट एक होता. असं आपल्याला दाखवता येणार नाही. का बरं? जरी ते दोघं जण एकाच वेळेस निघाले
एकाच वेळेस पोचले तरी दोघांच्या मोटरसायकल्स वेगवेगळ्या होत्या. त्याचं पेट्रोल कन्झम्पशन, त्यांची स्वतःची ताकद ही एकसारखी वापरली गेलेली नाही. दोघांचे ड्रायव्हिंग स्किल्स वेगळे आहेत. ब्रेक लावण्याची पद्धती, मोटरसायकल ऍक्सलरेट करण्याची पद्धती, पेट्रोल कन्झम्पशन म्हणजे वापरलेले रिसोर्सेस वेगवेगळे असल्यामुळे, कन्झम्पशन ऑफ रिसोर्सेस वेगळे असल्यामुळे ह्या दोन ऍक्टिव्हिटीज एकत्र न दाखवता आपण मध्ये एक असा डॉटेड ॲरो काढतो. ए आणि बी दोघं एका वेळेस निघाले, राईट, आणि मग दोघं एकत्र पोचले आणि ते एकत्र पोचले हे दाखवण्यासाठी मध्ये डमी ऍक्टिव्हिटी जी दाखवलेली आहे ती डॉटेड ॲरो आहे. आणि ही डमी ऍक्टिव्हिटी वेळ किंवा रिसोर्सेस खात नाही, कन्झ्युम करत नाही. मराठीत आपल्या साध्या भाषेत ग्रामीण खात नाही. इट इज नॉट युटिलायझिंग एनी रिसोर्सेस ऑर टाइम. फक्त नेटवर्क मध्ये आपल्याला दाखवण्यासाठी की ए आणि बी हे वेगवेगळी ऍक्टिव्हिटी आहे हे दाखवण्यासाठी आपण तिथं डमी ऍक्टिव्हिटी वापरतो. डमी ऍक्टिव्हिटी रिसोर्सेस आणि वेळ कन्झ्युम करत नाही, खात नाही. पण ए आणि बी ह्या जरी एका वेळेस सुरू झाल्या असल्या, त्यांचा स्टार्टिंग पॉइंट एक असला, एंड पॉइंट ही त्यांचा एक असला, तरी त्यांनी कन्झ्युम केलेले रिसोर्सेस जे आहेत ते वेगवेगळे असल्यामुळे आपण त्यांना वेगळं दाखवतोय. आणि दॅट्स हाऊ ते डमी ऍक्टिव्हिटी इंट्रोड्यूस करून हे आपण त्यांना वेगळं करतो. आपण ज्यावेळेस नेटवर्क करतो त्यावेळेस मी तुम्हाला मगापासून सांगितलेलं आहे की असे वेगवेगळे गोळे असं नेटवर्क मध्ये येणार नाही. नेटवर्क हे नेहमी एकत्र बांधीव असं पाहिजे. इथं बघितलं असेल तुम्ही एबीसी हे 3 ऍक्टिव्हिटीज वेगवेगळे स्टार्टिंग पॉइंट आहेत. 3 वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मधून ते सुरू होत आहे. असे गोळे अशा आकाशात लटकल्यासारखे ते इव्हेंट्स किंवा नोड्स असणार नाहीत, त्यांचं नेटवर्क पाहिजेत. हे जर दाखवायचं असेल तर तुम्हाला इथं एकच स्टार्टिंग पॉइंट, एबीसीचा एकच स्टार्टिंग पॉइंट असला पाहिजे, पुढचं नेटवर्क बरोबर राहील. त्याच्यानंतरचं खालचं नेटवर्क जर बघितलं तुम्ही तर त्याच्यामध्ये एक चूक आहे. कोणती चूक आहे? ॲरो रिव्हर्स झाले. येस, एफ ऍक्टिव्हिटीचा ॲरो जो आहे तो रिव्हर्स चाललाय, ई ऍक्टिव्हिटीचा ॲरो रिव्हर्स चालला. असं होणार आहे का? प्रोजेक्ट हा आपला फॉरवर्ड पुढे चालला पाहिजे. आता तुम्ही सेमिस्टर 2 केल्यानंतर परत सेमिस्टर 1 ला जाणार आहे का? नाही. हे वेगवेगळे सेमिस्टर वेगवेगळे सब्जेक्ट केले. जी ला प्रोजेक्ट कंप्लीट केला, एसडीसीएम कंप्लीट. मधीच कुठेतरी रिव्हर्स चाललाय आणि सेमिस्टर 1 चे सब्जेक्ट करतोय, 2 चे हे करतोय, असं काही रिव्हर्स होत नाही. त्यामुळे हे नेटवर्क चुकीचं आहे. राईट. असे मग आता नेटवर्क काढायचे तुम्ही जर प्रयत्न करू शकत असाल तर जरूर शक्य आहे तुम्हाला नेटवर्क काढणं. सर ऐका ना, हा एक विचारायचं होतं. तर हा, बोला याच्या ना, विचारा ना जरूर. थोडक्यात ऍक्टिव्हिटी किती असल्या तरी स्टार्टिंग पॉइंट सेमच हवाय. हा, स्टार्टिंग पॉइंट एकच असला पाहिजे कुठल्याही नेटवर्क साठी. हा, ऍक्टिव्हिटी भले अनेक असू देत. हा, अनेक असू देत. मग त्याला आपण तो बस्टिंग इव्हेंट करू ना. एका इव्हेंट मधून अनेक ऍक्टिव्हिटी निघतील. बरोबर. आता सुरुवात तुम्ही एसजीसीएम ला 4 सब्जेक्ट करताय या सेमिस्टर मध्ये, तर त्याचा स्टार्टिंग पॉइंट एकच आहे ना. सेकंड सेमिस्टर एका वेळेस सुरू झालं आणि 4 सब्जेक्ट एका वेळेस सुरू झाले. बरोबर आहे ना. हो. एक सब्जेक्ट झाला, मग दुसरा सब्जेक्ट झाला, मग तिसरा सब्जेक्ट झाला, असं नाहीये ना. 4-5 सब्जेक्ट एका वेळेस होत आहेत. त्या सब्जेक्ट पूर्ण व्हायला ऍक्च्युली आपण 30 लिमिट दिलेलं आहे. पण काही वेळेस 30 सेशन्स नाही, आपण इथं 10-12 सेशन्स वगैरे कॉन्ट्रॅक्ट सेशन्स किंवा नॉर्मल कॉलेजमध्ये आपण एक सब्जेक्ट म्हणजे 30 सेशन्स धरतो. पण काही सब्जेक्ट लवकर संपतात, काही सब्जेक्टला वेळ लागतो. काही टीचर्स जास्त इलॅबोरेट करत राहतात, बोलत राहतात, वेळ लागतो त्याच्या परीक्षा. त्याचं हे काही पेपर्स 2 ह्याच्यामध्ये डिवाइड केलेले असतात, लेंदी सब्जेक्ट असेल तर. पण स्टार्टिंग पॉइंट एकच असला पाहिजे आणि एंड पॉइंट एकच असला पाहिजे.
असं कधी होणार नाही तुमचं की अरे मी बीकॉम झालो किंवा MBA झालो, मला सर्टिफिकेट मिळालं, डिग्री मिळालं, पण अजून 2 सब्जेक्ट द्यायचे राहिलेत बरं का, परत पुढच्या 6 महिन्यांत जाऊन मी 2 सब्जेक्ट देणार आहे, असं होतं का? कधीच नाही होऊ शकणार. पूर्ण सगळे सब्जेक्ट पूर्ण तुमचे इंटरनल झाले, प्रॅक्टिकल, तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे सगळं ऍक्टिव्हिटीज कम्प्लीट झाल्यानंतरच तुम्हाला हे मिळेल. प्रोजेक्ट केलेलं नाही आणि सर्टिफिकेट दिलं, कोर्स कम्प्लिशन दिलं, असं होऊ शकत नाही. प्रोजेक्ट मधल्या सर्व ऍक्टिव्हिटीज महत्वाच्या आहेत. फक्त त्यांना लागणारा वेळ आणि रिसोर्सेस वेगवेगळे असल्यामुळे ते रिसोर्सेस अलोकेशन, कुठली ऍक्टिव्हिटी कधी सुरू करायची, याच्यामध्ये आपल्याला कुठंतरी स्वातंत्र्य मिळतंय का, काही फ्री मिळतंय का, हा बघण्याचा प्रयत्न, की ज्याच्यामध्ये आपण प्रोफेशनली कॉस्ट वाचवून, खर्च कमी करून तो प्रोजेक्ट दिलेल्या वेळेमध्ये व्यवस्थित पूर्ण करू शकतो. अनेक पद्धतीचे असे नेटवर्क्स ड्रॉ करायला मजा येते. त्याच्यामध्ये भरपूर सारी उदाहरणं ह्याच्यामध्ये मी तुम्हाला हे शेअर करेन. जरूर तुम्ही ह्याच्यावरती प्रॅक्टिस करा. ऍक्टिव्हिटीसाठी आपण ABCD नावा द्यायच्याऐवजी अतिशय सोप्या पद्धतीनं 1, 2, 3, 1 ते 2, मग ड्युरेशन डेज मध्ये दिलंय. 1 ते 2 ऍक्टिव्हिटीसाठी 20 दिवस, 1 ते 3 साठी 25, 2 ते 3 साठी 10 दिवस, अशा पद्धतीने करून मग आपण नेटवर्क ड्रॉ करू शकतो त्याचं. राईट, असं त्याचं नेटवर्क येईल. त्याच्यानंतर क्रिटिकल पाथ, लॉंगेस्ट टाइम पाथ, ज्याचा जास्तीत जास्त लांब जो पाथ आहे त्याला आपण क्रिटिकल पाथ म्हणतो, आणि त्याच्यावरच्या ऍक्टिव्हिटीजना आपण क्रिटिकल पाथ म्हणतो. आणि जर तो प्रोजेक्ट टाइम कमी करायचा असेल तर मग त्या क्रिटिकल पाथवरच्या ऍक्टिव्हिटीचा टाइम कमी करायचा. अँड दॅट इज कंट्रोल बाय एक्सेप्शन. 100% प्रोजेक्ट कंप्लीट करायची जरुरी नाही. क्रिटिकल पाथ वरती कंट्रोल करा. परीक्षेत तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की ऍक्टिव्हिटीज दिल्या जातील, त्याच्यानंतर तुम्ही त्याचं नेटवर्क काढा आणि मग हे करा. नेटवर्क मध्ये जे आपण वेळ टाकतो त्या काही वेळेस चुकीच्या येतात, पण त्याच्यामध्ये अधिक चांगल्या पद्धतीनं कंट्रोल यावा याच्यासाठी आपण त्यांना टाइम एस्टिमेट सुद्धा घेतो. तो आपण मला वाटतं परत लेक्चर मिळालं तर किंवा त्याच्यामध्ये जर जास्त डीप मध्ये जायचं असेल तर तो आपण करूया. मग त्याला फॉरवर्ड पास कॉम्पिटिशन, बॅकवर्ड पास कॉम्पिटिशन असं पण आहे. नेटवर्क कॉम्प्लिकेटेड असल्यानंतर ते मार्ग लिहित बसणं सोपं असत नाही. तर आपण ES, अर्लिएस्ट स्टार्टिंग टाइम आणि लेट फिनिशिंग टाइम, या दोन्हीच्या आधारे आपण तो काढू शकतो. अतिशय सोपा आणि तो इझी पार्ट आहे. येस, तुमचे प्रश्न. डिड यू लाईक इट? तसा हा टॉपिक ऑनलाईन समजण्यासाठी थोडासा अवघड आहे, बट आय ट्राइड माय मॅक्सिमम लेवल बेस्ट टू रीच टू यू. बरोबर आहे कवडे सर? येस सर, येस. ऍक्च्युली म्हणजे बेटर इंटरॅक्शन होत आहे. जर ऑफलाईन मध्ये थोडस अजून जास्त डीप मध्ये आणि जास्त आणि तरी 2-3 नेटवर्क स्वतः हाताने काढले असते ना, येस 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 मग त्याचा खूप उपयोग होता. हाताने जोपर्यंत नेटवर्क काढत नाही, तरी पण त्यांनी खूप सारं व्हिज्युअलाइज केलं. पुट ऍक्च्युअली बरंच त्यांनी लक्ष दिलं, इंटरॅक्शनही केलं येस. काही लोक त्याच्यामध्ये, बऱ्याच जणांनी. सर एक प्रश्न होता. हा जरूर. डमी ऍक्टिव्हिटी अलाउड नाही याच्यामध्ये. थोडक्यात आपण ज्यावेळेस ड्रॉ करणार त्यावेळेस डमी ऍक्टिव्हिटी अलाउड नाही ना? डमी ऍक्टिव्हिटी नेटवर्क ड्रॉ करताना काढावी लागेल ना. ज्यावेळेस दोनच एक आणि त्या 2 इव्हेंट मध्येच 2 ऍक्टिव्हिटीज तुम्हाला नाही काढता येऊ शकत, त्याला मग लुपिंग म्हणतात. ह्याच्यामध्ये बघा, A आणि C आणि B आणि D हे आपण वेगवेगळे केलंय. कारण का, D ही ऍक्टिव्हिटी A आणि B वरती अवलंबून आहे, पण C ऍक्टिव्हिटी ही फक्त A वरती अवलंबून आहे. तुम्ही जर उद्या असं काढलं A आणि B इथं मर्ज झाली आणि मग त्याच्यातून C आणि D निघाली,
तर त्याचा अर्थ काय होईल, सी ऍक्टिव्हिटी पण ए आणि बी वरती अवलंबून आहे. पण इथं तसं होत नाही आहे. याच्यामध्ये सी ऍक्टिव्हिटी ही फक्त ए वरती अवलंबून आहे, पण डी ऍक्टिव्हिटी ही ए आणि बी वरती दोन्हीवरती अवलंबून आहे. तर ते सेपरेट रिलेशन तुम्ही कसं करणार? म्हणून त्याच्यासाठी मध्ये आपण डॉटेड लाईनची जो ॲरो आहे तो टाकला, आणि ती डमी ऍक्टिव्हिटी टाइम किंवा रिसोर्सेस खात नाहीये. हे जर आपण डमी ऍक्टिव्हिटी टाकली नाही तर हे असं दिसेल, हे लूप होईल. ए आणि बी साठी स्टार्टिंग इव्हेंट 1 आहे, एंड इव्हेंट 2 आहे. हे दोन्ही सायमल्टेनियसली जात आहेत. एकसारखीच ऍक्टिव्हिटी आहे, एकच ऍक्टिव्हिटी आहे, दोन्ही सेपरेट ऍक्टिव्हिटीज होत नाहीत ना. ह्या दोन ऍक्टिव्हिटीज सेपरेट आहेत. जरी त्या एकसारख्या असल्या, एकाच वेळेस सुरू होत आहेत, एकाच वेळेस संपतायत, हे दाखवण्यासाठी आपण त्याला मध्ये डमी टाकतो. कदाचित दोन्ही ऍक्टिव्हिटीज वेगळ्या असू शकतील. डॉटेड ॲरो फक्त डमी ऍक्टिव्हिटी साठीच वापरला जातो. हा, डॉटेड ॲरो फक्त डमी ऍक्टिव्हिटीसाठी वापरायचा, आणि त्याला वेळही लागत नाही आणि रिसोर्सेस पण लागत नाही. समजा आपण असं समजून चालू की कॅश विड्रॉल आणि पासबुक प्रिंटिंग एकाच ब्रँच मध्ये सुरू केलं, कस्टमरनं दोन्ही एकाच वेळेस दिलं, दोन शेजारी शेजारी काउंटर क्लार्क बसले होते, दोघांच्याकडे ते एकाच वेळेस दिलं, एकाच्याकडे पासबुक दिलं, एकाकडे विड्रॉल स्लिप दिलं, बरोबर दोन्ही ऍक्टिव्हिटीसाठी 5 मिनिटं लागली. म्हणून दोन्ही ऍक्टिव्हिटी आपण ए आणि बी एकसारखी दाखवायची का? एकच स्टार्टिंग पॉइंट आणि एकच एंड पॉइंट दाखवायचा का? नाही, तसं होणार नाही ना. दोन ऍक्टिव्हिटी त्या वेगळ्या होत्या, स्वतंत्र होत्या, हे दाखवण्यासाठी आपल्याला मध्ये डमी ऍक्टिव्हिटी पाहिजे. कारण त्या दोन्ही क्लार्क्सनी जे रिसोर्सेस वापरले, कॅशियरचे रिसोर्सेस वेगळे होते, पासबुक प्रिंटरचे रिसोर्सेस वेगळे होते, त्यासाठी लागणारी स्टेशनरी, त्यासाठी लागणारे लेजर्स किंवा काय वेगळं होतं, इकडचं वेगळं होतं. हे आपल्याला सेपरेट करण्यासाठी मध्ये डमी टाकायची. बरोबर. थँक्यू सर. या शुअर. आणि डमी ऍक्टिव्हिटीज किती असाव्यात का नसाव्यात याला काहीही नियम नाही. काही लोक उगाच म्हणजे आता तुम्ही आता नेटवर्क काढले नाहीत म्हणून, नाही तर काही वेळेस काय होतं, अरे काय हे काय समजत नाही, टाक डमी ऍक्टिव्हिटी, टाक डमी ऍक्टिव्हिटी. तशा एवढ्या डमी ऍक्टिव्हिटी पण टाकायची जरूर नाहीये. पण नेटवर्क साधं सोपं व्हावं, समजण्यासारखं व्हावं, याच्यासाठी त्याच्यामध्ये डमी ऍक्टिव्हिटी टाकायच्या, की त्या ऍक्टिव्हिटीज वेगवेगळ्या आहेत हे लक्षात आलं पाहिजे. डमी ऍक्टिव्हिटीज जर टाकल्या नाही तर मग ते एकत्र सगळं एकसारखाच गोळा होऊन जाईल ना, तो सेपरेशन येणार नाही त्याच्यामध्ये. तेच बघतो, एखादं माझ्याकडे ड्रॉ केलेलं नेटवर्क आहे की ज्याच्यामध्ये डमी ऍक्टिव्हिटी वापरली आहे, ह्याच्यातलं एक नेटवर्क ड्रॉ केलेलं कुठेतरी चुकेला आहे, याच्यामध्ये टाकलेले आहे 2 डमी ऍक्टिव्हिटी आहे. इथे जर डमी ऍक्टिव्हिटी टाकली नाही तर हे हा 5 नंबर हँगिंग राहील ना. पण हे कसं दाखवतो, ए ऍक्टिव्हिटी ही इंडिपेंडेंट आहे, त्यावेळेस दुसरी कोणतीही ऍक्टिव्हिटी होत नाहीये. ए ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर बी आणि सी ऍक्टिव्हिटी सुरू होते, पण बी आणि सी वरती ई ऍक्टिव्हिटी अवलंबून आहे, पण डी ऍक्टिव्हिटी फक्त बी वरती अवलंबून आहे. त्याच्यानंतर जी ऍक्टिव्हिटी ही डी आणि एफ या दोन्हीवरती अवलंबून आहे, हे लक्षात घ्या. इथं ई ऍक्टिव्हिटी ही सी आणि बी वरती अवलंबून आहे, जी ऍक्टिव्हिटी ही एफ आणि डी यांच्या दोन्हीवरती अवलंबून आहे. आता ह्याच्यामध्ये हा चूक काय झाली आहे, हे 5 न इथं डमी न टाकता हा डी असं डायरेक्ट जरी इथं घेतला असता ॲरो, तशी सुद्धा चालू होऊ शकलं असतं. इथं डमी टाकायची आवश्यकता नव्हती. दिस इज एक्सेस डमी. कारण हे इथं 5 नंबरला डमी वगैरे टाकून इथं न घेता, 5 नंबर न घेता सरळ 4 मधून ॲरो इथं घेतला असता, डी ऍक्टिव्हिटी ही अशी आली असती तरी सुद्धा चालू शकलं असतं. त्याच्यामध्ये नेटवर्कला काही चूक झाली नसती, कारण जी ऍक्टिव्हिटी ही डी आणि एफ वरती अवलंबून आहे. डमी ऍक्टिव्हिटी त्याच्यात एक्सेस झाली, पण त्याच्यामध्ये तसं काही रूल नाही आहे. त्या असं काढल्यामुळे जरा तो मधला षटकोन वगैरे जरा चांगला दिसतो. तिथे डमी नसती टाकली तर तो षटकोन दिसला नसता. एवढंच त्याच्यातला फरक आहे.
येस, एनी अदर क्वेश्चन? पुढे आपण ते थोडंसं आणखी कॉम्प्लिकेट करू शकतो. टाइम एस्टिमेट, ऑप्टिमिस्टिक टाइम, पेसिमिस्टिक टाइम, मोस्ट लाईकली, मग त्याच्यावरून एक्सपेक्टेड टाइम काढायचा आणि तो त्या नेटवर्क मध्ये वापरायचा. असे 3 प्रकारचे टाइम दिले जातात. थोडं कॅल्क्युलेशन आणखीन वाढतात. बट आय डोंट नो इफ वी गेट टाइम विल गो इन टू दॅट. नाही तर एवढं काही जाण्याची जरूर नाही. आणि सगळ्यात हा इंटरेस्टिंग टॉपिक आहे, फॉरवर्ड पास कॉम्पिटिशन आणि बॅकवर्ड पास कॉम्पिटिशन. इथे जे आपण नेटवर्क मध्ये नोड काढतोय, इथे हे जे गोळे काढलेले आहेत ह्याचं 3 भागात विभाजन करायचं. एका अर्ध्या भागामध्ये अर्लिएस्ट स्टार्टिंग टाइम आणि लेटेस्ट फिनिशिंग टाइम टाकायचा. या स्लाइड मध्ये तुम्ही बघितलं असेल, हे अशा प्रकारे त्या नोडचं 3 भागामध्ये विभाजन करायचं. इथं त्याचा नंबर असेल आणि अर्लिएस्ट स्टार्टिंग टाइम आणि अर्लिएस्ट फिनिशिंग टाइम असा तो त्याचं टाकायचे. आणि ज्यावेळेस ते इथे इक्वेशन दिलेलं आहे, दोन्ही एकत्र असतील, ES इज इक्वल टू LF, ते जिथे जिथं होत आहे तो क्रिटिकल पाथ. प्रत्येक रूट मार्ग काढत बसायची जरुरी नाही. अशा प्रकारे ते नेटवर्क येईल. त्याच्यामध्ये मग कॅल्क्युलेशन करायला अगदी सोपं आहे. ABC यांचा स्टार्टिंग टाइम काय असेल तुम्ही लगेच सांगू शकाल? ABCचा स्टार्टिंग टाइम काय असेल? 1. कधी सुरू केलं तरी ह्या तिन्ही ऍक्टिव्हिटीज एकत्र सुरू करू शकतो आपण ABC. हो. आता 4 वाजता सुरू केल्या, 5 वाजता सुरू केला तरी त्याचा स्टार्टिंग टाइम आज 0 येईल. या तिन्ही ऍक्टिव्हिटीसाठी स्टार्टिंग टाइम 0 येईल. पण D ऍक्टिव्हिटी आपण कधी सुरू करू शकू? C कंप्लीट झाल्यानंतर. C कंप्लीट होण्यासाठी लागणारा वेळ आहे 4 दिवस. म्हणजे D ऍक्टिव्हिटी ही 4 दिवसानं सुरू होईल. E ऍक्टिव्हिटीसाठी पहा, आता हे मागाचंच नेटवर्क आहे. E ऍक्टिव्हिटी ही 6 दिवसानं सुरू होईल, कारण ती B वरती अवलंबून आहे. आणि F ऍक्टिव्हिटी ही 2 दिवसानंतर सुरू होईल. आर यू गेटिंग मी? येस सर. आणि इथं मग कम्प्लिशन कसं येत आहे? 6 आणि 4 10, 6 आणि 8 14, 2 आणि 7 9. याच्यातली जी सगळ्यात मोठी जी आहे संख्या ती 14 इथं टाकायची. 14 इथे आली, राईट? म्हणजे आपला प्रोजेक्ट टायमिंग किती आला तिथं 14. हे फॉरवर्ड पास कॉम्पिटिशन झालं. आपण पुढे पुढे गेलो, त्या 3 ऍक्टिव्हिटीज एका वेळेस सुरू झाल्या, त्यामुळं 0. D ऍक्टिव्हिटी C वरती असल्यामुळं 4 दिवसानंतर आपण C कंप्लीट झाल्यानंतर D सुरू केली. E ऍक्टिव्हिटी B वरती अवलंबून आहे, त्यामुळे 6 दिवसानंतर आपण E ऍक्टिव्हिटी सुरू केली. F ऍक्टिव्हिटी ही 2 दिवस A ऍक्टिव्हिटीवरती अवलंबून असल्यामुळं ते 2 दिवस ही तिची स्टार्टिंग टाइम. पण टोटल टाइम आहे 14. आपण आता जर बॅकवर्ड गेलो तर 14 इथं टाकायचं. 14 मायनस 7 म्हणजे इथे किती आले? 7 आले. 14 मायनस 8 इथे 6 आले. 6 मायनस 6 0 आले. इथे बघितलं तुम्ही तर ES इज इक्वल टू LF या पाथ वरती होत आहे. इथे मात्र 14 मायनस 7 इथे 7 येईल आणि 7 मायनस 2 जर असं केलं तर इथे 5 येईल. इकडच्या बाजूनं 14 मायनस 6 केलं तर इथे 8 येईल आणि 8 मायनस 4 केलं तर परत 4 येईल. पण ह्या ऍक्टिव्हिटीला 14 मायनस 14 0, 6 मायनस 6 0, 0 मायनस 0 0. म्हणजे हा बरोबर क्रिटिकल पाथ येईल. मार्ग 1, मार्ग 2, मार्ग 3 हे करत बसायची जरुरी नाही. ह्याला फॉरवर्ड पास कॉम्पिटिशन आणि बॅकवर्ड पास कॉम्पिटिशन म्हणतात. आय होप यू गॉट इट. थोडस हाताने केल्याशिवाय ते लक्षात नाही येणार. आपण स्वतः जर केलं तुम्ही कॅल्क्युलेशन, सोपी बेरीज वजाबाकी आहे. पुढे जाताना बेरजा करत जायचं, मागे येताना वजाबाकी करत जाता. पुढे जाताना मोठ्यातली मोठी संख्या घ्यायची, मागे येताना छोट्यातली छोटी संख्या घ्यायची. ज्यावेळेस बस्टिंग इव्हेंट किंवा मर्जिंग इव्हेंट येतात त्यावेळेस तो प्रश्न येतो की कोणती संख्या घ्यायची. लकीली ह्याच्यामध्ये एक एकच ऍक्टिव्हिटी मर्ज होत असल्यामुळे बस्टिंग इव्हेंट मर्जिंग इव्हेंटचा काही प्रश्न नाही आला. दिस वॉज लाईक व्हेरी सिम्पल नेटवर्क.
राईट. कोणाला काही प्रश्न?